अगोदरच्या काळात गँगवॉर नव्हतं, आर्थिक फायद्यासाठी गोष्टी होत्या. नंतरच्या काळामध्ये गँगवॉर म्हणजे संपवायचा विचार झाला. गँगवॉर कधी चालू झालं की ज्यावेळेस पठाण गँगनी म्हणजे करीमलालाच्या गँगनी शाबीर शेखचा मर्डर केला, तिथून सगळ्यात पहिला भडका उडाला. गँगस्टर पोलिसांच्या अगेन्स्ट कधीच जात नाही, पण टेररिस्ट जाऊ शकतो. ज्यावेळेस डोंगरे पोलीस स्टेशनलाच कार्यरत होतं त्यावेळेस ब्राऊन शुगर नावाचा नवीन प्रकार आलेला होता. या ब्राऊन शुगर च्या आरी एक मोठ्या उद्योगपतीचा त्या ठिकाणी मुस्लिम परिवारातलाच एक मुलगा त्या ठिकाणी आहारी गेलेला होता. तसं बाळासाहेब काय तब्येतीने खूप मजबूत होते वगैरे असं नाही, परंतु ज्यावेळेस मी स्वतः बघायचो की 6-6 फुटी त्या ठिकाणी माणूस यायचा आणि अक्षरशः साष्टांग दंडवत घालायचा त्यांना, ते घाबरून नाही, प्रेमाने. नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्र पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण ज्या व्यक्तीशी बोलणार आहोत ते आहेत भानुप्रसादजी बर्गे, जे पोलीस सर्व्हिसेसमध्ये तेव्हापासून होते जेव्हापासून मुंबई माफियाची चर्चा सुरू झाली. मुंबईचा तो एक सगळा भाग. आणि आज जेव्हा म्हणजे काही दिवसांपूर्वी अरुण गवळी जेव्हा सुटून आले तेव्हा पुन्हा एकदा ते मुंबईचे गँगस्टर्स आणि ही अशी सगळी चर्चा सुरू झाली. बर्गे साहेब लोखंडवालाच्या शूटआउटची जी ती एक टीम होती त्यामध्ये तर एक महत्त्वाचा भाग होतेच, पण त्याशिवाय प्रचंड मोठा असा पोलीस सेवेतला त्यांचा अनुभव आहे, सामाजिक कार्यामधला त्यांचा सहभाग आहे आणि काही अशा गोष्टी आहेत ज्या पहिल्यांदा आपण पॉडकास्टमध्ये ऐकणार आहात की ज्या कदाचित यापूर्वी फारशा बोलल्या गेलेल्या नाही आहेत, त्याही मी त्यांच्याशी बोलणार आहे. बर्गे साहेब, आपलं खूप खूप स्वागत. आपले धन्यवाद, श्रोत्यांचे धन्यवाद. मुळात पुन्हा एकदा असं झालं की अरुण गवळी जेव्हा 18 वर्षानंतर सुटून आले आणि मग ती दगडी चाळ आणि हे आणि मुंबई माफिया याबद्दल चर्चा सुरू झाली. तर मुंबई ही जशी स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते, अनेक गोष्टींसाठी ओळखली जाते, तशी गँगस्टर्स आणि मुंबईचे माफिया ह्याच्यासाठी सुद्धा ओळखली जाते. तुम्ही अगदी नवीन पोलीस अधिकारी म्हणून जेव्हा जॉईन झालात, म्हणजे तसे तुम्ही सातारा जिल्ह्यातले, बरोबर, आणि तिथून पोलीसमध्ये जेव्हा तुम्ही आलात तर तुमचे ज्या भागामध्ये डोंगरी भागामध्ये वगैरे तुम्ही नियुक्ती होती, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी शहरामध्ये वाढताना बघितल्या, त्याच्या विरोधात पोलीस आणि सरकारने केलेली कारवाई बघितली, त्याचे तुम्ही हिस्सा होतात. पहिल्यापासून सुरू करूया. खरं तर आपण सांगतानाच सांगितलं की वाढताना सगळे गँगवॉर वाढताना बघितलं, माफियाज वाढताना बघितलंय, पण अख्खं मुंबई शहर वाढताना मी बघितलेलं आहे, अख्खं पुणे शहर वाढताना मी बघितलेलं आहे. आणि हा काळ जवळजवळ एक 40-42 वर्षाचा कालावधी आहे. म्हणजे अक्षरशः कॉलेज जीवन पुण्यातनं चालू करून नंतर मग पहिली पोस्टिंग आपण जे नमूद केलं की पहिलं पोस्टिंगच अशा ठिकाणी झालं. मी एकतर म्हणतो की ते माझं सुदैव असेल किंवा माझ्या नशिबामध्ये पुढच्या कारकिर्दीसाठी मला त्या ठिकाणी अनुभव खूप चांगला मिळणार असेल म्हणून माझं पहिलं पोस्टिंग झालं. तर मुंबईचं जर आपण गँगवॉर बघितलं किंवा देशाच्या मानाने सुद्धा की पहिलं गँगवॉर किंवा माफियाज आपण म्हणतो, हा शब्द माफियाज आपण गॉडफादर वगैरे त्या नॉवेल्समध्ये ऐकलेला असेल, वाचलेला असेल किंवा पिक्चरमध्ये नंतरच्या काळात बघितलेला असेल. हे शिकागोमध्ये माफियाज पहिलं उदयाला आलं होतं आणि त्याचाच ही पुनरावृत्ती आपण मुंबई शहरामध्ये त्या काळामध्ये झाल्याचे आपल्याला दिसून येतं. खरं तर मुंबईचं गँगवॉर किंवा मुंबईचं गुन्हेगारी विश्व जे होतं ते आपण त्याचे एक आपल्याला साधारणतः मला वाटतं 3 ते 4 भाग करावे लागतील. एक तर 70च्या दशकातला एक गुन्हेगारीचा प्रकार, त्यानंतर 80च्या दशकातला हायएस्ट म्हणजे जो प्रकार झाला तो सर्व 80 आणि 90च्या दशकामध्ये झालेला होता, आणि नंतर मग बॉम्ब ब्लास्ट असेल किंवा टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज असतील, आणि नंतरचं मग आजची मुंबई की त्या मानाने गँग्स कमी आहेत, त्या मानाने जे मोठे गँगस्टर्स होते ते मारले गेलेले आहेत किंवा आउट ऑफ कंट्रीज पळून गेलेले आहेत. अशा ह्या जर भागाचा आपण ह्या कालावधींचा विचार केला तर एक 60-70च्या दशकामध्ये आपल्याला मुंबईवरती राज्य कुणी केलं असेल गुन्हेगारी विश्वावरती बेसिकली मी सांगतो. आणि आपण बोलताना या गुन्हेगारी विश्वासच जास्त बोलतोय, विश्वाबद्दल जास्त बोलतोय की करीमलाला असेल त्या ठिकाणी, म्हणजे सगळ्या भारताला नाव परिचित होता असं तो करीमलाला होता. पठाण गँग जी होती ती सगळे करीमलालाच्या आधिपत्याखाली काम करणार होती, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी होती. त्यानंतर त्यांच्या बरोबरीच्या अगोदर स्टार्टला बरोबरीने काम करणार कोण होता तर युसुफ पटेल होते, जे नंतर स्मगलिंग मध्ये आले, जे नंतर बांधकाम क्षेत्रात आले. त्याच्या व्यतिरिक्त हाजी मस्तान होते. हाजी मस्तान कशामध्ये होते तर स्मगलिंग मध्ये होते. की वरदराजन मुदलियार जे होते ते वरदराजन मुदलियार नंतरच्या काळात थोडे आले, आणि नंतरच्या काळात येऊन ते फक्त दारूची अवैध वाहतूक आणि दारूचं प्रोडक्शन, कारण त्यावेळेस दारूबंदी होती महाराष्ट्रामध्ये, आणि दारूबंदी असताना सगळ्यात जास्त पैसे त्या मानाने त्यांना त्या भागामध्ये, आणि त्यांचं थोडं
एरिया पण आपण म्हणू तसं ते माटुंग्याच्या परिसरामध्ये राहणारे होते. माटुंग्याला धारावीच्या परिसरामध्ये त्यांचं जास्त वर्चस्व होतं. परंतु हाजी मस्तान, करीमलाला आणि युसुफ पटेल हे जर बघितले आपण तर ते आपल्याला तुम्हाला साऊथ मुंबई बेसिकली आपण जे म्हणतो की डोंगरी असेल, पायधुनी असेल, नागपाडा असेल, ह्या 4 भागांमध्ये हे 4 पोलीस स्टेशनच्या एरिया येत होता त्या काळामध्ये. या 4 पोलीस स्टेशनच्या एरियामध्येच हे मेन जे होते हे गँगस्टर होते ना, वरदराजन धारावीच्या एरियामध्ये. आता जर पुढचं आपण जर बघितलं ह्याच्यामध्ये की यांची वय किंवा यांच्या जन्मतारखा जर आपण काढल्या तर साधारणतः तुम्हाला 54-55 ह्या काळातल्या त्याच्यामधले दिसेल. सगळ्यात तरुण म्हणजे त्या काळामधला वरदराजन होता आणि बाकीचे जर हे सगळे 55चा जन्म असणारे, 1955चा जन्म असणारे, अशा पद्धतीने ह्यांचं ते त्यावेळेस ते काम चाललेलं होतं. आता हे चालू असताना त्याच्यामध्ये एक नीतिमत्ता म्हणतो आपण की नीतिमत्ता होते, सगळे बरोबरीने काम करत होते की वसूल होते. वैसे आपण जे पिक्चर मधले डायलॉग तुम्ही हे ऐकता ते खरोखरचे डायलॉग होते की त्याच्यामध्ये की गँगवार असं नव्हतं. त्याच्यामध्ये वैयक्तिक आर्थिक फायद्यासाठी काही गोष्टी केल्या जात होत्या आणि एका गँग मधल्या शत्रूला मारायचं त्यावेळेस असं जास्त प्लॅन नव्हतं किंवा आपले जे दुसऱ्या गँगचे लोक आहेत, आपले जे दुश्मन आहेत आपण समजतो, अशांना मारून संपवायचा असा प्रकार त्या काळामध्ये नव्हता. नंतरच्या काळामध्ये खरं तर मी सांगतो की ज्यावेळेस शाबीर इब्राहिम शेख जो दाऊदचा भाऊ होता, मोठा भाऊ, ह्या दाऊदचा पहिला मर्डर त्या ठिकाणी झाला. त्यानंतर हे खरं गँगवार जन्माला आला. तोपर्यंत काय झालेलं होतं की एरियाज वाटून घेतले होते. एरियाज वाटून म्हणजे की कामाचं क्षेत्र पण वाटून घेतलं होतं. एरियाज तर काय असे त्याला प्रतिबंधित नव्हतं, परंतु एरिया राहण्याचे एरिया एक्झॅक्टली मी नार्कोटिक्स मध्ये काम करील, चरस अफगांजाचं काम जे असेल किंवा स्मगलिंग त्यावेळेस नार्कोटिक्स मध्ये होत होतं, अफगाणिस्तानवरून येत होते ते फक्त करीमलाला बघितलं होतं. त्यानंतरच्या स्मगलिंगचं जे सांगितलं आपल्याला हाजी मस्तान, युसुफ पटेल करायचे. एकदा फक्त त्याच्यामध्ये असं झालं की ज्यावेळेस युसुफ पटेलने करीमलालाच्या मदतीने हाजी मस्तानचं सोनं लुटलं, तस्करीचा माल जो होता तो लुटला, सोनं लुटलं, तस्करीचा माल लुटला आणि मग त्याच्यातून थोडी दुश्मनी थोडी वाढायला लागली. मग अटॅक की दुसऱ्यानंतर झाला. परंतु तो पहिला अटॅक ज्यावेळेस झाला, युसुफ पटेल ते अटॅक झाला, त्यावेळेस सगळ्यांनी सामोपचाराने संपवलं की आपण पुढे ह्याच्यामध्ये फक्त बिझनेसवरती कॉन्सन्ट्रेट करू, एक दुसऱ्यांच्या विरुद्ध आपण कारवाई करणार नाही, असं अलिखित त्या ठिकाणी ती बैठक होऊन त्या ठिकाणी आजपर्यंत असं कुठे समजलेलं नव्हतं. पण आपल्याला ते आम्ही स्वतः गोष्टी अनुभवलेल्या आहेत, त्या काळामध्ये ऐकलेल्या आहेत, करीमलालाच्या तोंडून काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. असे पोलीस स्टेशनच्या ह्याच्यामध्ये येऊन बसवलेलं असायचं, त्यावेळेस गप्पा मारताना बऱ्याच गोष्टी आम्हाला समजायच्या त्या जुन्या काळामध्ये काय झालेल्या आहेत काय नाही ते. अशा पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर मग गँगवारचा प्रकार जो चालू झाला, आता ह्यांची वय आपण बघतो काय, करीमलाला किती वयाचं असेल त्यानंतरच्या काळामध्ये की जी दाऊदचं आणि यांचं सांगितलं तुम्हाला 55चं जे त्याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये सांगितलं ते जन्म पण दाऊदचा, छोटा राजनचा 55-57च्या आसपासचे जन्म, 1955च्या आसपासचे. त्याच्या अगोदरच्या 1911चा करीमलालाचा जन्म 11चा होता. त्यानंतर 11 ते 20च्या दरम्यान 1911 ते 1920च्या दरम्यान जन्मलेले हे सगळे लोक होते. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये त्यांच्यात 1911चा करीमलाला आणि दाऊद इब्राहिम 1955चा वयाच्या दृष्टीने बघा किती अंतर आहे. तुम्ही जवळजवळ 40 वर्षाचं अंतर आहे. 40 वर्षाच्या अंतरामध्ये मग ह्यांच्यामध्ये गँगवार चालू झालं. गँगवार कधी चालू झालं की ज्यावेळेस पठाण गँगनी म्हणजे करीमलालाच्या गँगनी शाबीर शेखचा मर्डर केला, तिथून सगळ्यात पहिला भडका उडाला. आणि नंतर मग जो प्रकार आपल्याला दिसतो तो की मुंबईचं गँगवार कुठल्या स्तरावरती पोचलेलं होतं आणि नंतर तर मग दाऊद इब्राहिम टेररिस्ट म्हणून घोषित झाला, जगामध्ये टेररिस्ट म्हणून घोषित झाला, बॉम्बलास्ट केला त्यांनी. अशा जर ह्याचा अभ्यास जर केला तुम्ही तर हे मुंबईचं गँगवार सुरू होताना अगोदरच्या काळात गँगवार नव्हतं, आर्थिक फायद्यासाठी गोष्टी होत्या. नंतरच्या काळामध्ये गँगवार म्हणजे संपवायचा विचार झाला. आता संपवताना पण आपण जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला कदाचित माहिती आहे, नाही माहित नाही, मला माहित नाही, परंतु दाऊद इब्राहिमसाठीच अरुंगोळी काम करायचा स्टार्टला. अरुंगोळी काम करत असताना जे 1970चं दशक होतं त्या दशकामध्ये मुंबईमध्ये डी गँग किंवा सीआर गँग किंवा छोटा राजन गँग, डी गँग नव्हते त्यावेळेस. कुठली भायकाला गँग होती त्यावेळेस, कुठली होती BRA, नाव लक्षात घे, BRA गँग. BRA कशावर नाव पडलेलं होतं, बडा राजन, बडा राजनचा बी राजन, त्यानंतर बडा राजनचा आरचा रमा नाईक म्हणून त्या ठिकाणी मोठा गँगस्टर होता, रमा नाईकचा आर आणि अरुंगोळीचा ए, असे हे ब्रा गँग म्हणतो आपण. BRA गँग ही BRA गँग कुणासाठी काम करत होती तर दाऊदसाठी.
दाऊदने एक केलं की जी ऑर्गनायझेशन किंवा संघटित गुन्हेगारी कशी चालवायची असती हे दाऊदला खूप लवकर समजलं. आणि दाऊदला समजत असताना दाऊदनी मग त्यांचा वापर, कुणाचा वापर कधी कुणासाठी करून घ्यायचा ह्याच्यासाठी या सगळ्या टोळ्यांचं एकत्रीकरण केलं. एकत्रीकरण करून 1985 पर्यंत जवळजवळ दाऊद मुंबईमध्ये होता. 1986ला तो पळून दुबईला पहिल्यांदा गेला. तोपर्यंत जर आपण गँगवर बघितलं तर मग त्यानंतर बडा राजनचा मर्डर झाला, त्यानंतर आमिर जादाचा मर्डर झाला जो पठाण गँगचा मेन होता. आलमजेब आणि आमिर जादा खूप टेरर नाव होते, कदाचित लोकांनी ऐकलेले नसतील, सामान्य लोकांनी ऐकलेले नसतील. हे आलमजेब आणि अमर जादा जो होता त्यांच्या मर्डरमध्ये अमर जादाचा तो मर्डर कोर्टामध्ये केला, सेशन कोर्टामध्ये बडा राजनच्या लोकांनी घुसून त्याचा त्या ठिकाणी मर्डर केला. आता बडा राजन असेल, एक बाबू रेशीम म्हणून होता, ह्या वेगवेगळ्या ज्यावेळेस ह्या छोट्या छोट्या टोळ्या काम करत होत्या त्यावेळेस हे मोठ्या गँगचं अस्तित्व नव्हतं किंवा सेंट्रलाइज सिस्टीमनी संघटितपणे ते काम चालू नव्हतं. नंतर संघटितपणे काम चालू झालं. आता पहिल्या जे आपण बघितलं की आपण त्याच्यावरतीच बोलत राहू आणि बोलत असताना मग तुमचे क्वेश्चनिंग येऊ द्या, मग त्याच्याप्रमाणे मी तुमच्या तिथे ऍड करतो. परंतु पहिलं सुरुवात जी झाली ती आर्थिक फायदा पण कुठल्या गोष्टीतनं होत होता, तुमच्या स्मगलिंगच्या माध्यमातून होतं. स्मगलिंग पण कशात होत होतं तर सोन्याचं नाही, इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्यावेळेस होत्या किंवा आता दाऊद सुद्धा जर बघितलं आपण तर सिटीजनची त्यावेळेस घड्याळ खूप इम्पोर्ट म्हणजे परदेशावरनं सगळी घड्याळांची स्मगलिंग व्हायचं. त्या घड्याळांची किंमत 300-350 रुपये असायची. ते खोटी घड्याळ विकली जात होते दाऊदच्या तर्फे, असं एक काम होतं. आता छोटा राजन आज एवढा मोठा गँगस्टर म्हणतो आपण, पहिलं काय सुरुवात कशाने केली त्यांनी, ब्लॅक मार्केटिंग, तिकिटिंगचं जे होतं मूवीचं ब्लॅक मार्केटिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालायचं त्यावेळेस. त्याची गँग चालवताना बडा राजनच्या हाताखाली हा छोटा राजन काम करत होता. बडा राजन पण कुठनं आला, तो आला तामिळनाडूमधून, सॉरी बडा राजन नायर नाव त्याचं, तो केरळमधनं आला. तामिळनाडूमधनं कोण आला तर वरदराजन जो होता तो तामिळनाडूमधून आला. असा हाजी मस्तान कुठला होता तो तामिळनाडूचा होता. तामिळनाडूचा अशा पद्धतीने बाहेरच्या लोकांनी येऊन मुंबईवरती वर्चस्व गाजवलं सुरू. तर हे घडत असतानाच पहिला फायदा जो होता तो फक्त आर्थिक फायद्याचा विचार केला जातो आणि खूप मोठा आर्थिक फायदा होता असं पण नव्हतं. परंतु नंतरच्या काळामध्ये आर्थिक फायद्याबरोबरच आपलं वर्चस्व त्या धंद्यामध्ये राहिला पाहिजे. पण यांना एकत्रित आणण्याचं काम तसं दाऊदने केलं आणि एक छत्री अंमल म्हणजे डी कंपनी कन्सेप्ट ही केव्हा आली? ही डी कंपनीची कन्सेप्ट 1980च्या दशकामध्ये ज्यावेळेस साबिरचा मर्डर झाला, सगळ्यांचे छोटे 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 आपल्या आपापल्या भागामध्ये त्या ठिकाणी ह्या गँग कार्यरत होत्या. छोटा राजन, बडा राजनची गँग चेंबूर, घाटकोपर वगैरे त्या भागात कार्यरत होती, जी नंतर छोटा राजनने टेक ओव्हर केली. भायखळ्याची गँग, अरुण गवळीची जी गँग होती ती भायखळ्याची गँग होती. भायखळा ते ब्रा नावच त्यातून आलेलं होतं. बडा राजन त्याच्यामध्ये सामील झालेला होता. बाबू रेशीमनी खरं तर ह्यांना एकत्र आणण्याचं काम त्यावेळेस केलं तिथे. आणि हे करत असतानाच मग आपल्याला दिसून येतं की नंतर मग त्यांच्यात फाटाफुटी सुरू झाल्या. जो दाऊद इब्राहिम आणि अरुण गवळी एकत्र काम करायचे त्यांच्यामध्ये फाटाफूट झाली आणि नंतर मग अरुण गवळी त्याच्या विरोधामध्ये काम करायला लागला. मग एक दुसऱ्यांच्या मेंबर्सना मारण्याचं काम चालू झालं. म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही मर्डर. पोलिसिंगच्या दृष्टीने एका अर्थाने चांगली अवस्था म्हणायला पाहिजे. मी येतो आपल्याकडे. त्याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस हे करीमलाला हाजी मस्तान होतं त्यावेळेस म्हणजे पोलिसांचं जास्त लक्ष या लोकांकडे गेलेलं नव्हतं. का तर स्ट्रीटवरती काही कुणाला त्रास नव्हता, तुमचं रिपोर्टिंग मीडियाच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी लोकांपर्यंत जात नव्हत्या, सामान्य माणसाला मुंबईची भीती वाटत नव्हती त्यावेळेस. परंतु ज्यावेळेस ह्या शाबीरचा मर्डर झाला आणि तो मर्डर दिवसाढवळ्या झाला आणि त्या ठिकाणी मुंबई सिटी मधला मेन एरिया होता त्या ठिकाणी तो मर्डर झाल्यानंतर मग नंतरचे जे गँगवार घडत गेले त्याच्यातनं सामान्य माणूस भरडायला लागला आणि मग पोलिसांना जाग आली असं आपण म्हणू शकतो. त्याच्या अगोदर सुद्धा मुंबईचे क्राईम ब्रँचमध्ये आपण स्कॉटलंडच्या नंतर पोलिसच्या नंतर मुंबई क्राईम ब्रँचचं नाव घेतलं होतं. का तर कुठलेही इतर गुन्हे घडत असतात कारण बाकी गँगमधले गुन्हे घडतच नव्हते. म्हणजे त्याचा दुष्परिणाम असा कुठं आपल्याला दिसायला मिळत नव्हता. परंतु ज्यावेळेस हे गँगवॉरचा प्रकार वाढत गेले आणि गँगवॉरच्या प्रकारांमधनं मग ज्यावेळेस हे एक रस्त्यावरती दिवसाढवळ्या मर्डर व्हायला लागले. काही ठिकाणी तर असं झालं की माया डोळस आणि दिलीप बॉय जे शूटआउट आहेत लोखंडवादामध्ये मारले गेले. त्यांनी मारत असताना प्रतिस्पर्ध्यावरती फायरिंग करत असताना त्याच्यामध्ये 2 सामान्य माणसं मेली त्याच्यात. मग त्या ठिकाणचं वातावरण खूप वेगळं झालं आणि मग पोलिसांनी ठरवलं की आता ह्याच्यामध्ये पोलिसांनी लक्ष घालणं खूप आवश्यक आहे. आणि मग तोपर्यंत आपण असं बघत नव्हतो की ही अशी काहीतरी माफियाचं मोठं तयार होत चाललेलं आहे असं तोपर्यंत लक्षात आलेलं नव्हतं. आणि कदाचित त्यावेळेस तर मी पण जॉईन पण केलेली नव्हती सर्व्हिस, पण ज्यावेळेस अभ्यास करताना दिसतं आपल्याला असं. मग नंतर माझ्या काळाचा उदय होतो की 1986 नंतर ज्यावेळेस मुंबईमध्ये सगळे जे डोळ्यासमोर सगळ्या घटना घडलेल्या आहेत म्हणजे अक्षरशः दाऊदचा फायनान्सर म्हणजे तो गँगमध्ये कुठे इन्व्हॉल्व नव्हता, सतीश राजे
हे सतीश राजे ज्यावेळेस भेंडी बाजारमधनं मोहम्मद अली रोडने साऊथ मुंबईकडे जात होता, त्यावेळेस त्याची बुलेट प्रूफ काचा तोडून, हातोड्याने त्याच्या पुढच्या काचा तोडून त्यातून औरंगोळीच्या लोकांनी त्याच्यावरती गोळीबार केला. दुसरे बिल्डर वल्लभ ठक्कर म्हणून मोठे बिल्डर होते. वल्लभ ठक्करांचा मर्डर अशाच पद्धतीने झाला की ज्या वेळेस एक गँगचा वापर कुठल्या लोकांनी करून घेतला आणि गँगचं लेबल त्यांच्यावरती लावत गेलं, त्याच्यावेळी प्रतिस्पर्धी टोळ्यांनी त्यांच्यावरती हल्ला केला. आणि मग हे पोलिसांच्या द्वारे आपण म्हणतो की नंतर मग एन्काउंटर चालू झाले असतील. नंतरच्या काळामध्ये मग फाटाफूट झाली, त्यांच्यामध्ये आपसामध्ये फाटाफूट झाली. आणि 93च्या काळामध्ये छोटा राजन जो दाऊदच्या टोळीचा ब्रेन होता, ज्याने हे सगळे ऑपरेशन मुंबईमध्ये राबवले, जो हे संघटित सगळे रसद पुरवायची काम आणि सगळं मॅनेज करायची, कोर्टापासून असेल, सगळ्या आरोपींच्या घरच्यांच्या जेलमध्ये गेला तर त्याच्या घरच्यांची जबाबदारी घेण्याचा असेल, अशा माध्यमातून जर आपण विचार केला तर छोटा राजांचं आपण त्याच्यामध्ये खूप तो वरच्या पायरीवरती होता असं आपण म्हणू शकतो. आणि नंतरच्या काळामध्ये मग आपण बघतो की 1993 ब्लास्ट झाला आणि मग नंतर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि मग मुस्लिम आणि हिंदुत्व असं जे ह्याच्यातनं हिंदुत्ववादी डॉन म्हणून छोटा राजांना थोडा सपोर्ट केला गेला किंवा आज सुद्धा आपण तो सपोर्ट झालेला दिसतो. दाऊद नंतर परागंदा होऊन पाकिस्तानमध्ये ISI साठीच काम करायला लागला. अशा ह्या वातावरणातनं नंतर जर करीमलाला, हाजी मस्तार, युसुफ पटेल ते आतापर्यंत आपण गँगवरचा थोडा आढावा अशा पद्धतीने घेऊ शकतो. आणि मग ज्यावेळेस हे औरंगोळी सारखं अशी कुठली घटना घडते त्यावेळेस हा खरोखरचा पिक्चर मी तुम्हाला सांगतो की त्यावेळेचं वातावरण माझ्या डोळ्यासमोर येतं सर, त्यावेळेचा एरिया माझ्या समोर येतो, त्यावेळेची लोक माझ्या समोर येतात आणि मग ते आठवत जातं की सगळ्या गोष्टी कशा घडत गेल्या. म्हणजे मुळात हे आधी स्मगलिंग करत होते, बरोबर, परंतु लँड माफिया आणि गुन्हेगारी विश्वाचं एक नेक्सस तयार झालं आणि मग त्यातून मग ते फायनान्सर किंवा आपल्यासाठी जमिनीसाठी उपयोग असं कुठे म्हणजे बिल्डर आणि हे नेक्सस पॉलिटिकल पार्टी आणि कसं होत गेलंय की जसं शहर वाढतो, आपण पहिल्यांदाच बोललो की शहर वाढत असताना मुंबई असं आहे की मुंबई हे एक बेट आहे. मुंबईला आपल्या पुण्यासारखे किंवा नागपूर सारखे किंवा हैदराबाद सारखी अशी अफाट जमीन नाहीये. किती वाढवलं तर ते जमिनीवरती वाढत जाऊ शकतं. मुंबई ही व्हर्टिकल वाढत गेली का तर लँडची जी त्या ठिकाणी कमतरता होती, ह्या लँडच्या कमतरतेमुळे जागेंना खूप मोठा डिमांड आला त्या ठिकाणी. पहिलं जे हे गँगवार चालत होते ते स्मगलिंगसाठी चालत होतं, अवैध धंद्यांसाठी चालत होतं किंवा नार्कोटिक्स मधनं काही त्या ठिकाणी गांजा येत असेल, चरस येत असेल, तो विकण्यामधनं फायदा होतो, त्याच्यातनं चालत असेल. नंतर वर्चस्व आलं त्या ठिकाणी. आणि नंतरच्या काळामध्ये की गिरण्या जे त्या ठिकाणी मिल्स होत्या, आपण कापड गिरण्या ज्या होत्या त्या कापड गिरण्या बंद पडल्या. कापड गिरण्या बंद पडल्यामुळे की औरंगवाडीचे वगैरे सगळे जे आहेत ते तुम्ही मॅक्झिमम मेंबर औरंगवाडीचे बघितले तुम्ही गिरणी कामगारांची मुलं ते बेकार होत गेले. आणि मग अशा ह्याच्यातनं जागेंचे भाव वाढले, बेकारी तरुण मुलांची जास्त वाढत गेली. आणि तिसरी गोष्ट जी आहे ते फायद्यासाठी म्हणजे फक्त पैशासाठी काम करणं. म्हणजे पूर्वी मारामाऱ्या झाल्या किंवा फायरिंग झालं किंवा चाकू सुरे काढले, तलवारी काढल्या तर त्या ह्याच्यासाठी व्हायच्या की मैत्रीसाठी होत होत्या किंवा घरातला कुठला तरी एखाद्याची कुणीतरी छेड काढली म्हणून होत होत्या. त्याचं जे आपण म्हणतो की ह्या लँडच्या माध्यमातून सगळ्यात दुष्परिणाम मुंबईवरती जर कुठले झाले असतील तर बिल्डरांनी अशा टोळ्यांना पोसायला सुरुवात केली. का पोसायला सुरुवात केली की ते लँडचे त्या ठिकाणी चाळी असतील, बरोबर, किंवा गिरणींमध्ये राहणारे लोक होते, त्या मिल गिरणीवरती कुठले हे म्हणायचं कामगार त्या ठिकाणी बाहेर काढायला पाहिजे. संघटनांचे दत्ता सामंतांचा मर्डर त्यातूनच झाला की ज्यावेळेस आपण हे सगळं बघत असतो त्यावेळेस ते बिल्डरांनी काही गँग्सला हाताशी धरलं. हाताशी धरल्यानंतर आपण म्हणतो की आता लँड ग्रॅबिंग स्टार्टला झालं नाही. लँड ग्रॅबिंग न करता की बिल्डरांनी वापर करून घेतला गँगचा. त्यावेळेस गँगच्या अशा लक्षात आलं की ह्याच्यात खूप मोठा पैसा आहे की हा बिल्डर आपला वापर करून आपल्याला समजा 1 लाख रुपये देतो पण त्याला त्या ठिकाणी 1 करोड रुपये मिळतात. हे ज्यावेळेस यांच्या लक्षामध्ये आलं त्यावेळेस यांनी स्वतः लँड ग्रॅबिंग करायला सुरुवात केली. लँड ग्रॅबिंग करत असताना मग धाक दपटच्या मर्डर वगैरे सगळ्या प्रकार आले. मग काय व्हायला लागलं की समजा की माझ्यावरती कुठल्या गँगनी धमकी दिली मला की ही लँड खाली कर, मग मी काय केलं की दुसऱ्या गँगला अप्रोच झालं. मग दुसरी गँग मला सपोर्ट करायला लागली. अशा ह्याच्यातनं मग काही जे व्यावसायिकांचे त्या ठिकाणी कोकरेजा असेल, वल्लभ ठक्कर असतील, सतीश राजा असतील, ह्यांचे ईस्ट वेस्टच्या एअरलाईनचा त्या ठिकाणी मारला गेला. तकीउद्दीन वाहिद म्हणून की तो पण दाऊदशी टच होता म्हणून मारला गेला. मग ह्याच्यामधनं असं झालं की गँग वॉर, आपसामधल्या गँग वॉर मध्ये की हे व्यावसायिक ज्यांनी मदत घेतली ते कारण हे झाले. त्यानंतरचा प्रकार आला तो खंडणीचा प्रकार आला. आता खंडणीच्या प्रकाराच्या अगोदर हे गँगवर ज्यावेळेस हे लँडवरनं चालू झालं त्यावेळेस काय व्हायला लागलं की बिल्डर लोकांनाच फायनान्स, म्हणजे बिल्डर लोकांकडनं समजा 1 कोटी रुपये आले मला खंडणी, ते त्याला मदत केली म्हणून, तर मग 1 कोटीचे करायचं काय मला,
समजा 50 लाख रुपये मी वाटले, मग 50 लाख रुपये तूच ठेव बाबा आणि तू माझे पैसे वाढव तुझ्या धंद्यामध्ये. असं करत बिल्डर लोकांच्या बरोबर हे गँगस्टर त्याच्यामध्ये पार्टनर झाले. त्यातून अफाट पैसे मिळायला लागले. काही बिल्डर लोकांचं बिनसलं व्यवहारावरनं, त्यामध्ये त्या बिल्डर लोकांचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आला, खून झाला. आणि नंतरच्या काळामध्ये आपण बघतो की मग काही जे लोकल गँगस्टर्स होते त्यांना समजलं की XYZ ला फोन केला, त्याला सांगितलं की मी असं बोलतोय आणि मी त्या ह्याचा मर्डर केलेल्या आरोपीमध्ये मी आरोपी होतो, की तो पैसे द्यायला सुरुवात झाली. काही ठिकाणी बिल्डिंगची कामं चालू होती, त्या ठिकाणाहून पैसे मिळायला सुरुवात झाली. आणि मग हे एक्स्टॉर्शनचे जे कॉल आपण म्हणतो ते एक्स्टॉर्शनचे कॉल परदेशात बसून करायला सुरुवात झाली. आणि त्यातून त्यांना घाबरून जी भीती दहशत निर्माण झालेली होती, त्या दहशतीमुळे मग हे पैसे जमा व्हायला लागले. आणि त्यातून मग हे ऑर्गनायझेशन कुठली संस्था वाढती ती पैशामुळे वाढते. बरोबर. ज्यावेळेस हे पैसे यायला लागले त्यावेळेस मग मॅनेजमेंट सुरू झाली. मग मॅनेजमेंट कुणाची सुरू झाली? पोलिसांना मॅनेजमेंट, कस्टम्सला मॅनेज कर, त्यानंतर न्यायपालिकेमधील काही असतील घटक त्यांना मॅनेज कर, राजकारण्यांना मॅनेज करायला सुरुवात झाली. ज्यावेळेस ही सुरुवात झाली त्यावेळेस काही ठिकाणी आपण बघतो की उघड सपोर्ट करायला सुरुवात झाली की हा तुमचा डॉन आहे छोटा राजन, तर दाऊदचा हा आमचा डॉन आहे दाऊद. अशा पद्धतीने राजकारण्यांनी त्यांचा वापर सुरू केला, त्यांना एक पाठबळ त्या ठिकाणी मिळत गेलं. आणि मग सामान्य जनतेमध्ये आपण जर विचार केला तर त्यामध्ये की जास्त हे लोकांचं आपसात सगळं चालतं, सगळे सुटतात. का तर पैसा आल्यामुळे की चांगले वकील, आमचे पेक्षा कितीतरी 5-5, 10-10 वकिलांची टीम त्या ठिकाणी एका मोकातल्या आरोपीला सोडवायसाठी कार्यरत व्हायला लागली. ज्यावेळेस अशा पद्धतीने त्यावेळेस सामान्य माणसाचा विश्वास त्या ठिकाणावरून न्याय व्यवस्था असेल, पोलीस व्यवस्था असेल, शासन व्यवस्था असेल त्याच्यावरनं उतरायला लागला. आणि कदाचित आज सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये थोडंफार तथ्य जाणवतं. मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं होतं की एक विस्तार होत जातो. पोलीस आधी त्याच्याकडे छोट्या स्वरूपाची गुन्हेगारी म्हणून बघतं, पण नंतर त्यांच्या लक्षात येते की ह्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. असं कुठले अधिकारी होते मुंबईमधले? कारण तुम्ही जेव्हा दाखल झालात पोलीस खात्यामध्ये आणि अतिशय संवेदनशील अशा भागामध्ये दाखल झालात, असे कुठले अधिकारी होते की ज्यांच्या हे लक्षात आलं की अरे हे जाळं आपण तोडलं पाहिजे? आणि मग त्यामध्ये राजकीय विलबद्दल आपण नंतर बोलूया. की खरं तर मी या प्रश्नाला खूप अधिकारी असे आहेत की एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्यावरती अन्याय करील असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. परंतु टॉप लिडरशिप जी असते त्याच्यामध्ये मी खान साहेब माझे त्यांचं नाव घेऊ शकतो, राममूर्ती साहेबांचं नाव घेऊ शकतो. त्यानंतर बापट साहेब जे त्या काळामध्ये खूप स्ट्रेट फॉरवर्ड ऑफिसर, बापट साहेब असतील, सराफ साहेब असतील, अशा लोकांनी ही मुंबईचे कमिशनर ज्यावेळेस पद त्या ठिकाणी बसवायला चालू केलं की त्यांनी मग हे की संघटित गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम त्या काळाच्या नंतर चालू झालं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात शिखर मनी जर कुठले असतील तर शिवानंद साहेब ज्यावेळेस जॉईंट कमिशनर होते, नंतर मुंबईचे कमिशनर झाले. राकेश मारिया साहेब आपण नाव ऐकलेलं आहे की राकेश मारिया साहेब त्या ठिकाणी जॉईंट CP होते. हिमांशी रॉय जे नंतरच्या काळात ATH चीफ झाले आणि दुर्दैवाने त्यांचा लवकर मृत्यू झाला. असे कितीतरी अधिकारी आहेत की करकर साहेब वगैरे ते थोडे आपण टेररिस्टच्या अँगल मध्ये त्यांच्या विरुद्ध अँगल करताना, परंतु नॉर्मली त्या काळामध्ये मला बघायला मिळालं की वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ अधिकाऱ्यांना सपोर्ट करणारे होते. दुसरी गोष्ट की कुठलाही हेतू पुरस्कार तुम्ही जर काही चुकीचं करत नसेल तर तुमच्या पाठीशी उभा राहणारे होते. इंटेन्शनल काही नसताना बरोबर सपोर्ट करण्याचं काम ते लोक करत होते. आणि म्हणून माझ्यासारख्या फील्ड ऑफिसरला फील्डमध्ये का चांगलं काम करता आलं तर हा जो वरिष्ठांचा सपोर्ट होता. आणि दुसरी गोष्ट की मुंबई पोलिसांमध्ये एक आपण म्हणतो की एकात्मता किंवा त्याला दुसरा शब्द मी काय मला आठवत नाही आता काय म्हणू शकतो, एकी जी होती ती मुंबई पोलिसांसारखी एकी मी आजपर्यंत दुसरीकडे कधी कुठे बघितले नाही. मी बऱ्याच एजन्सीज मध्ये काम केलं, सेंट्रल एजन्सीज मध्ये काम केलं, पण मुंबई पोलिसांची एकी बघताना आपसामध्ये त्या ठिकाणी स्पर्धा असतील, परंतु 1990च्या काळामध्ये ज्या गोष्टी सगळ्या बघायला मिळाल्या त्याच्यामध्ये की खूप एकीने सगळी काम झालं, कॉम्पिटिशनने कामं झाली आणि म्हणून हे गँगवर आपल्याला त्या काळामध्ये संपवता आलं. म्हणून असं एका अधिकाऱ्यांची नावं नाहीत. आता माझे तर गुरु असताना खूप गुरु म्हणून मी 4 लोकांची नावं घेतो, 8 लोकांची नावं घेतो, पण मग कुठलं तरी नाव माझ्याकडनं राहून जातं. आणि म्हणून मग पण त्या काळामधले खरं वरिष्ठ अधिकारी मी म्हणतो ऑलमोस्ट तुम्ही 99% अधिकारी खूप चांगले. मग यामध्ये तुमचा म्हणजे एक व्यक्ती पोलीस खात्यामध्ये येते, तुम्ही मुळात पोलीस खात्यामध्ये आलात का आकर्षण होतं हे विचारायचं. बऱ्यापैकी बऱ्याच ह्याच्या अगोदरच्या इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलेले की माझे आजोबा आर्मीमध्ये होते, माझे वडील आर्मीमध्ये होते अगोदर, नंतर मग त्यांची 2 बोटं ऍक्सिडेंट मध्ये आर्मीत असताना काम करताना तुटले, म्हणून मग त्यांना पर्याय दिला की आम्ही तुम्हाला शेती देऊ, शेती करा किंवा पोलीसमध्ये तुम्हाला स्पेशल कॅटेगरी म्हणून आम्ही त्यांचं हे करू. तर पोलीसमध्ये
पार्श्वभूमीच माझी अशा पद्धतीची होती. दुसरा, मी आहे सातारा जिल्ह्यातला. तुम्ही जर बघितलं की आमचं सगळ्यांचं अट्रॅक्शन पहिलं आर्मीमध्ये असतं, की मी स्वतः 2 वेळा एक्झाम फेल झालो म्हणून मी पोलीसमध्ये पहिल्याच अटेम्प्टला पहिला पास झालो की म्हणून मी पोलीसमध्ये आलो. अशा पद्धतीने एकंदरीतच तो पिंडच असा होता की आपल्याला एकतर आर्मीमध्ये जायचं आहे नाहीतर आपल्या पोलीसमध्ये जायचं आहे. अशा पद्धतीने पुण्यात शिकत असताना थोडी कॉलेजेस, राजकारण अशा पद्धतीचं वातावरण त्या काळामध्ये होतं. कॉलेजची इलेक्शन होती, मग त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून मी स्वतः ICSR झालेलो होतो फर्ग्युसन कॉलेजला. आणि त्याचा उपयोग मला माझ्या पुढच्या काळामध्ये खूप झाला. का झाला की ते धाडस जे असतं ते धाडस मला ह्या लहान वयापासूनच मिळालं, किंवा कॉलेजच्या ह्याच्यामध्ये की अक्षरशः आम्ही त्या मारामाऱ्या केल्या, की कॉलेजमधले जे त्या एज मध्ये होणाऱ्या गोष्टी असतात त्या केल्या, की म्हणजे असं कुठल्याही फायद्यासाठी म्हणून नाही, परंतु काहीतरी कारण असेल, ते लोकल कॉलेजचं कारण असेल, हा मित्र आहे आपला, त्याची अशी झाली, अशा ह्याच्यातनं मला तो त्याचा फायदा झाला. म्हणून मी पोलीस खात्यात यायचं पहिल्यापासूनच ठरवलं. मग पहिली केस आठवते का की जी तुम्हाला असं वाटलं की अरे खूपच शिकलो मी, किंवा बाहेरून आपल्याला एक पोलीस म्हणून किंवा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, जेव्हा तुम्ही त्या सिच्युएशन मध्ये असता तेव्हा एकदम वेगळं काहीतरी बल्ब ऑन किंवा आय ओपनिंग असं होतं? नाही, सुरुवातीच्या काळामध्ये जसं आपण सांगितलं की डोंगरी पोलीस स्टेशन, आता हा तसा नॉटरीस एरिया पूर्ण. आणि दुसरी गोष्ट एक बघितली की आपण ऑलमोस्ट 80 to 85% त्या ठिकाणी मुस्लिम लोकवस्ती आहे, की एवढ्या मोठ्या लोकवस्तीमध्ये काम करत असताना, आणि आपण नव्यानेच एवढं बघितलेलं की त्याच्यापूर्वी एवढी मोठी लोकवस्ती मुस्लिम असणाऱ्या भागामध्ये तुम्ही कधी फिरलेला नव्हता, गेलेला नव्हता, आणि त्या ठिकाणी ते काम करावं लागतंय तुम्हाला. अशा वेळेस जाणवलं की लोकांशी जर तुम्ही संपर्क खूप चांगला ठेवला तर लोकांचं खूप चांगलं सहकार्य मिळतं. मग त्या ठिकाणी जात धर्म वगैरे सगळं विसरलं जातं. एक ज्यावेळेस आपण पोलीस म्हणून काम करतो की माझं रक्त कुठलंही, माझं रक्त जसं लाल आहे तसं त्यांचं पण रक्त लाल आहे, परंतु माझा कुठलाही अजेंडा नाहीये, माझा कुठलाही झेंडा नाहीये. मी कायदेशीर संविधानाच्या चौकटीमध्ये राहून ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस लोकांचा खूप चांगल्या पद्धतीने सर्व धर्मातल्या लोकांचा सपोर्ट मिळतो. आता जर आपण पहिला प्रश्न असा केला की त्यावेळेस अशी चॅलेंजिंग असं काय वाटत होतं की ज्यावेळेस रायट पिरियड होतं, ज्यावेळेस हिंदू मुस्लिम रायट झाल्या, त्यावेळेस बघितलं की ज्यावेळेस हे धर्माच्या ह्याच्यामध्ये लोक किती वेडे होतात. आणि मग त्यावेळेस काही अधिकारी, आता माझ्या पूर्वीचाच एक नंदकुमार गोखले म्हणून अधिकारी होते, त्यांच्या अक्षरशः त्या डोंगरीच्याच एरियामध्ये पाकमुडे स्ट्रीटला, तिथं जे जाऊचा एरिया होता, राहिलाच जाऊ त्या स्ट्रीटवरती होता, त्या एरियात जात असताना अक्षरशः तुकडे तुकडे राईट मध्ये केले. म्हणजे त्यांची बॉडी सुद्धा गोळा करून जमा करून त्याचे हात इकडं पाय इकडं अशा पद्धतीचे. मग धार्मिक ज्यावेळेस वातावरण बिघडलं जातं त्यावेळेस खूप धोकादायक असतं त्या ठिकाणी काम करणं. मग त्या ठिकाणी पूर्ण प्रिकॉशन्स घेऊन तुम्हाला काम करणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त की ज्यावेळेस एक मुंबईचं बघितलं मी की पोलिसांच्या अगेन्स्ट कुठलाही गँगस्टर कधीही गेला नाही. टेररिस्ट गेले एक वेळ, परंतु गँगस्टर हा कधी, त्यांचे किती 10 लोक मारा तुम्ही, त्यांच्यावरती तुम्ही 50 केसेस करा, त्यांना जेलमध्ये तोडून काढा, परंतु जर चांगल्या हेतून तुम्ही ते केलेलं असेल तर तुमच्या अगेन्स्ट मध्ये मुंबईमध्ये कधीही गँगस्टर, कुठलाही गँगस्टर, टॉपचा गँगस्टर असू द्या, तो कधीही पोलिसांच्या अगेन्स्ट मध्ये गेला नाही. अशा ह्या वातावरणामध्ये काम करत असताना जर आपण सहेतुक चांगलं काम केलं तर कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग चॅलेंजिंग वाटायला तर तसं रोजच काम चॅलेंजिंग अर्थातच की 220 किलो ब्राऊन शुगर त्या ठिकाणी पकडली. आता त्या ठिकाणी 220 कोटीची 220 किलो ब्राऊन शुगर आहे हे समजून येईपर्यंतच मला खूप विचारलं. आणि तुमचं एक वय असतं, 26व्या वर्षी PSI झालेलं होतं, भरतीच झालेलं होतं 26व्या वर्षी. म्हणजे ते रक्त गरम असतं, तुमचं काहीतरी करण्याचं हुरूप असतं. जसं की एक हे ब्राऊन शुगर पकडलं, अचानक इन्फॉर्मेशन आलेली कस्टमच्या माध्यमातून, कस्टमचे साथीदार होते त्यांच्या माध्यमातून, ते मोठं सीजर झालं, देशभर गाजलं. नाव कसं होत जातं तुमचं अशा ह्याच्यात होत जातं की जाता जाता पेट्रोलिंग करत असताना बुलेटवरती, मोटरसायकलवरती तुम्ही कॉन्स्टेबलवर फिरताय, पेट्रोलिंग करताय, तिथनं एखादी मुलगी व्हिडिओ कॉल, त्यावेळेस व्हिडिओ कॅसेट लायब्ररीज असायच्या किंवा दुकानं असायची भाड्याने मिळायचे, त्या दुकानातनं बाहेर येते, ती रडताना पाहून आपोआप आपण थांबतो, त्या मुलीला विचारलं जातं तर ती सांगते की मला आतमध्ये माझी छेड काढली, म्हणून अगोदर सांगत नाही परंतु नंतर सांगते. मग ते कुणी छेड काढली दाखवा म्हणल्यानंतर त्याला मार 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 ज्यावेळेस पोलीस स्टेशन पर्यंत आणता तुम्ही, त्यावेळेस समजतं की हा कुठल्या तरी भाईचा मोठा भाई आहे. मग लोकांमध्ये काय होतं की मग अख्खी त्या ठिकाणी अख्खा पोलीस स्टेशन बाहेर आलं, ह्याने याला मारत आणला एवढं माहित झालं, अख्ख्या एरियात तुमचं नाव होतं, अख्ख्या पोलीसमध्ये तुमचं नाव होतं. आणि मग तुम्हाला त्या संधी प्राप्त होत जातात, आणि त्या संधी प्राप्त होत माझ्या सुदैवाने मला प्रत्येक संधी आली तिचा मी फायदा करून घेतला. आणि अशातनं धोका असतो तुम्हाला की धोका असताना तुमच्यावरती काही होऊ शकतं, परंतु जसं मी सांगितलं कॉन्फिडन्स असतो. आणि ते अलिखित नियम काय असतात की पोलिसांचे असतात, गँगस्टरचे काही लिखित असतात, कायदा वेगळा असतो, थोडे अलिखित नियम वेगळे असतात.
अशा ह्याच्यातनं काम करत असताना मग तुम्हाला ती जीवाची भीती वाटत नाही. आणि मग ते प्रत्येक चॅलेंजिंग गोष्टी मग त्या ठिकाणच्या नंतरच्या काळामध्ये टेररिस्ट एन्काउंटर असेल, लोखंडवाला शूटआउट असेल, भांडूप खिंडीपाड्यामध्ये जे 16 तास चाललेलं ऑपरेशन होतं की जगाने बघितलं, ते मीडियाने बघितलं की ज्या ठिकाणी 5 खलिस्तान कमांडो फोर्सचे अतिरेकी मारले जातात, त्यावेळेस मग तुम्हाला ऑटोमॅटिक एक थोडी त्या ठिकाणी ऊर्जा निर्माण होते आणि काम करण्याला हुरूप येतो. आपण जुन्या काळापासून दशकवार असं बोलत चाललो आहोत. मग 91 मधलं म्हणजे लोखंडवालाबद्दल खूप बोलले गेलेलं आहे. त्याच्यावर सिनेमा निघाला, हाजी मस्तानवर सिनेमा निघाला, वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई, सरफरोश सारखे सिनेमे निघाले, ज्यामध्ये कंपनी निघाला. कारण असे सगळे सिनेमे नंतर ह्या सगळ्या माफियांवर, मराठीमध्ये डॅडी निघालेलं, होय मराठीमध्ये डॅडी निघालेला आहे. मग त्या सगळे असे सिनेमे येत गेले. कुठेतरी ग्लोरिफिकेशन पण झालं असं वाटतं का तुम्हाला? नक्की. ह्याच्यामध्ये ग्लोरिफिकेशन मी तेच नेहमी सांगत असतो की गँगस्टर का वाढतो तो, की त्याची दहशत असती 1 इंचाची दहशत असेल, परंतु लोकांपर्यंत पुरेपर्यंत ती 100 इंचाची दहशत होती. की ज्याला नाव माहित नसतं त्याला तुमच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून ग्लोरिफिकेशन केल्यामुळे त्याचं नाव अख्ख्या मुंबईला माहिती व्हायला सुरुवात झाली, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती व्हायला सुरुवात झाली. आणि त्यातून झालं काय की मग जे उगवते तारे म्हणतो आपण, की ज्यांचं कुठंच काय रेकॉर्ड अगोदर काही नव्हतं, छोटे मोठे क्रिमिनल्स होते, त्यांना त्यांचं अट्रॅक्शन निर्माण झालं आणि मग त्याच्याकडे ओढण्या घेण्याचा जो होता तो त्याच्यामधनं जास्त झाला. जरी ग्लोरिफिकेशन झालेलं असलं तरी काही सत्य घटना सुद्धा पोलिसांच्या त्या ठिकाणी, पोलिसांचं पण ग्लोरिफिकेशन झालं की पोलिसांनी मायाडोसला मारलं. हे लोकांना, सगळ्या लोकांना कधी समजलं शूटआउट ॲट लोखंडवाला आल्यानंतर. अशा पद्धतीने ज्यावेळेस ही कामं होत राहतात त्यावेळेस दोघांचंही ग्लोरिफिकेशन होतं, परंतु मीडिया तसं आता बऱ्यापैकी पोलिसांचे दिवस आहेत मी समजतो की ज्यावेळेस पोलिसांना निगेटिव्ह दाखवला जात होता प्रत्येक जुन्या पिक्चरमध्ये असेल किंवा कुठल्या ह्याच्यात असेल, ते आता खरं पोलीस काय काम करतात, कशा पद्धतीने करतात हे थोडं पॉझिटिव्हली दाखवलं जातं. म्हणून पोलिसांबद्दलचा विचार सुद्धा बघण्याचा लोकांचा चेंज झालेला. हे चेंजेस प्रत्येक क्षेत्रामध्ये होत राहतात, तसे ह्या क्षेत्रात सुद्धा होत गेले. मग तुम्ही जेव्हा शूटआउट लोखंडवालाचं झालं तेव्हा ते किती जणांचं होतं? कारण 4-4.5 तास चाललं, बरोबर. आणि ए खान साहेबच ते लीड करत होते, तुम्ही ज्यांना गुरु म्हणून त्यांचा उल्लेख केलात. त्या सगळ्या प्रसंगामध्ये कधी भीती, कधी हे नेमक्या काय भावना होत्या, कशा मनोवस्थेमध्ये? कसं असतं की पहिल्या वेळेस काय असतं की ज्यावेळेस असं कुठलंही ऑपरेशन करताना सिनियर लोक खूप काळजी घेतात. पहिली गोष्ट की कशाची काळजी घेतात की ज्यावेळेस हे लोखंडवाला शूटआउट झालं त्यावेळेस ही इन्फॉर्मेशन आम्हाला MTNLच्या माध्यमातून आली. आमचाच एक ऑफिसर एका बिल्डरला धमकी दिली गेली मायाडोस करणं. आमचाच एक ऑफिसर MTNLच्या ऑफिसमध्ये त्या बिल्डरचा फोन टेपिंग करत होता. त्यातून समजला की मायाडोसनी ह्या नंबरवरून कॉल केलेला आहे. आता हा नंबर कुणाचा होता तर एक उल्हासनगरच्या टॉपच्या गँगस्टरचाच होता, जो फ्लॅट होता, जो त्या फ्लॅटमध्ये MTNLचा नंबर होता. तो नंबरवरून आमचे अगोदरचे काही अधिकारी त्या ठिकाणी रेकी करायसाठी म्हणून आम्ही जातो. का भीती वाटत नाही त्याचं कारण हे सांगतो की ज्यावेळेस हे रेकी करायला आम्ही जात असतो त्यावेळेस अगोदर रेकी करतो. रेकी म्हणजे की त्या भागाची पूर्ण माहिती घेतो आणि मग त्या ठिकाणी परत येतो ऑफिसला आल्यानंतर आम्ही आखीव रेखीव सगळे त्याचे डायग्राम काढतो. मग कुणाची जबाबदारी काय असेल, कसं कुणी त्याच्यामध्ये प्लॅनिंग करायला पाहिजे, आणि फायरिंग झालं तर, नाही झालं तर, पकडले गेले तर, नाही पकडले गेले तर, मारले गेले तर, अशा सर्व परिस्थितीचा त्या ठिकाणी जसं आता आपण लोकॅलिटीचा विचार केला की त्याचा विचार केला जातो की लोकसंख्या त्या भागामध्ये कुठली जास्त आहे, गुंड कुठल्या धर्माचे जातीचे आहेत, त्यांचं त्या ठिकाणी प्रश्न काय आहेत. कदाचित आपण वरदराजांचा वरती निघालेलं पिक्चर बघितलेलं असं नायकन, तो नायकन मध्ये विनोद खन्नाने जे काम केलेलं त्या धारावीमध्ये जायला लोक पोलिसवाले घाबरायचे, बाकीच्या लोकांचा तर काय प्रश्नच नव्हता. ह्या एरियाचा अभ्यास केला जातो. जसं हे लोखंडवाल्याचं आम्ही रेकी करायला काही अधिकारी आले, मी तर बिल्डरच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो, बिल्डरचं ऑफिस जवळच होतं त्याच्या, आणि बसलेला असताना ज्यावेळेस फायरिंगचा आवाज होऊन मी पण त्या ठिकाणी पळत गेलो त्यावेळेस आमच्यातलाच एक अधिकारी रेकी करत असताना दिलीप बॉने आतून फायरिंग केलं. अनपेक्षित फायरिंग होतं. आता ह्याच्यात तो इंजुर्ड झाला, त्यांच्या दंडातनं आरपार गोळी गेली. दुसरा अधिकारी जो होता फायरिंग, मग त्यानंतर आम्ही प्रिकॉशन घेऊन फायरिंग करायला लागलो. ते आमच्यावरती फायरिंग करत होतो. मारुतराव घराळ नावाचे एक अधिकारी होते जे ACP म्हणून नंतर रिटायर झाले, त्यांच्या छातीतनं आरपार गोळी गेली. त्यांना दोघांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. अशा परिस्थितीने 4 तास का चाललंय ऑपरेशन, ऍडिशनल फोर्स बोलवावा लागला. ऍडिशनल फोर्स आला तर त्यांना, आम्ही सिव्हिल ड्रेसमध्ये असतो ATS असताना किंवा क्राईम ब्रँच असताना, आमच्यावरती त्यांना वाटलं सगळेच पोलिसांना ओळखत नाहीत. ऍडिशनल फोर्सने आमच्यावरती स्टार्टला फायरिंग केलं. पटनायक साहेबांनी त्यावेळेस थांबवलं की आपले पोलीस अधिकारी आता बाहेरनं कोणी फायरिंग करणार नाही. अशा पद्धतीची सुद्धा इन्सिडेंट होत राहतात. मग प्रिकॉशन्स घेण्याचा प्रकार जो असतो कधी कधी परिस्थितीनुरूपात चेंज होतो. जो भांडूप खिंडीमध्ये झाला
16 तास ज्यावेळेस हे टेररिस्ट लोकांमध्ये ऑपरेशन त्या झोपडपट्टी अक्षरशः थोडंसं त्याचं विस्ताराने सांगा अशी माझी इच्छा आहे. सांगतो मी की त्याच्यामध्ये की खलिस्तान कमांडो मोहर खलिस्तान त्यावेळेस देश बनवण्याच्या हेतूने काही लोक ह्या खलिस्तानी कमांडो फोर्सला जोडले गेलेले होते. अतिरेक कार्य देशामध्ये चाललेले होते, फक्त मुंबईमध्येच नव्हत्या किंवा दुसऱ्या एका प्रांतातच नव्हत्या. हे जे आहे चालू असतानाच एक इन्फॉर्मेशन अशी आलेली होती की 50 लाखाची खंडणी एका शीख समुदायातीलच व्यक्तीला या अतिरेक्यांकडनं मागण्यात आलेली होती. त्याच्यावरती आमचं वर्कआउट करत असताना जवळजवळ 20 दिवस आम्ही अगोदर त्याचं टेहळणी करत होतो, त्यांची जागा बघत होतो, कुठं कशा पद्धतीने राहतात आमचे लोक. त्या ठिकाणी काही कॉन्स्टेबल कांबळे नावाचा एक कॉन्स्टेबल एकदम त्यांच्या शेजारच्या झोपडपट्टीमध्ये जाऊन राहत होता. अशा वेळेस हे करत असताना आम्ही ज्यावेळेस हे संध्याकाळी ऑपरेशन अगोदर तर 1 दिवस अगोदर आमचं ऑपरेशन आम्हाला विड्रॉ करावं लागलं. का तर ह्या ज्यावेळेस आम्ही त्या एरियात जाणार होतो त्याच एरियामध्ये जसं आम्ही ऑपरेशन करतो प्लॅन करतो तसं त्या लोकांनी प्लॅन केलेलं होतं. त्यांनी ट्रक लावलेला होता, त्यांच्याकडे लाईट मशीन गन होती. म्हणजे हिस्ट्रीमध्ये असं गुन्हेगारांकडे कधी आम्हाला ते लाईट मशीन गन सापडलेली नव्हती. पहिली वेळ होती ते लाईट मशीन गन मिळण्याची. त्यांनी आमच्यावरती ट्रॅप लावलेलं ज्यावेळेस आम्हाला समजलं की या ठिकाणी थोडं धोकादायक वाटतं, त्याशी पहिल्या दिवशीचं ऑपरेशन विड्रॉ करून नंतर दुसऱ्या दिवशी ते ऑपरेशन केलं. संध्याकाळी ज्यावेळेस आमच्या टीम वेगवेगळ्या जात होत्या, कारण ते ऑपरेशन खूप मोठं होतं, एरिया खूप मोठा होता. ज्यावेळेस पहिल्या वेळेस जात असताना एक लक्ष्मण दुबे, मी होतो, लक्ष्मण पोटे होते, जेदे साहेब म्हणून होते. ज्यावेळेस आम्ही पहिले गाडी आम्ही चेस करत असताना तो अतिरेकी ज्यावेळेस पहिला थांबला त्या ठिकाणी, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की तो आमच्यावरती एकतर बॉम्ब टाकायचा प्रयत्न करतोय किंवा फायरिंग करेल. मग आम्ही त्याच्यावरती फायरिंग करून ते दोन्ही त्याच्याकडनं होऊन दिलं नाही. पहिला अतिरेकी तिथे मारला गेला आणि शेवटचा अतिरेकी जो मारला गेला तो 16 तासाच्या चकमकीनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मारला गेला. विचार करा, हे ऑपरेशन होत असताना आमच्या बरोबरचा जे भास्कर सोंजे नावाचा एक कॉन्स्टेबल, आम्ही ज्यावेळेस ते क्लीम करत होतो, टेकडीवरती चढत होतो, त्यावेळेस झुडपातनं उठून एक अतिरेकी येतो, तो फायरिंग करतो. माझ्यावरती फायरिंग झालं, मी बुलेट प्रूफ घातलेलं होतं. बुलेट प्रूफ वरती फायरिंग झालेलं आज सुद्धा ते निशाण तसेच आहे की ते फायरिंगमुळे बुलेट प्रूफमुळे मी वाचलो, परंतु भास्कर सोंजे खाली बसायला गेले आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक गोळी AK-47 गेली आणि ऑन द स्पॉट त्यांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. अशा घटना. आणि मग तुम्ही विचार करा, त्यावेळेस ते ऑपरेशन, आम्ही काय आर्मी ट्रेन नाहीये. बरोबर. आर्मी ट्रेन असताना एक वेळ त्यांना खूप सोपं असतं की शत्रू माहिती आहे समोर कोण आहे, सीमावरती फायरिंग करायचं, समोरची सीमेतला म्हणजे शत्रू. आमच्याकडे तसं नाही, आम्हाला झोपडपट्टीतल्या लोकांना वाचवायचंय, त्यानंतर खरा अतिरेकी त्याला पकडायचंय किंवा मारायचंय. बरोबर. तो फायरिंग आमच्यावरती करून आमचा एक बरोबरचा सहकारी त्या ठिकाणी मारला जातो. त्यावेळेची मानसिकता ही खूप वेगळी असते. आणि मग त्या ठिकाणी त्यावेळेस तुम्हाला आठवत नाही की घरी मुलगा आहे, मुलगी आहे, बायको आहे किंवा आपले कोण आई वडील कुठं आहेत. त्यावेळेस तुमचं एकच असतं की त्याला मारा किंवा आपण मारा. आणि मग अशातनं मग ते फायरिंग होत जातं. आणि मग इन्काउंटर कशामुळे शब्द पडला, तो इनकाउंटर करतो म्हणून त्याला मला मारणं आवश्यक आहे, नाही तो मला मारेल. बरोबर. अशा ह्याच्यातनं मग हे सर्व जे पुढची कारवाई झाली आणि मग त्यातनं ते आपण सर्व अतिरेकी मारले गेले. AK-47 मिळाल्या, लाईट मशीन गन मिळाले, बॉम्ब मिळाले, त्या ठिकाणी बाकी स्मॉल वेपन्स मिळाले. अशा कारवाईंचं थोडं खरोखर ते भास्कर सोंजेंचं, कदाचित तुम्ही झूला कधी गेला तर झू चौकीच्या बाहेरच आम्ही त्या ठिकाणी स्टॅच्यू बनवलेला. तो स्टॅच्यू आज सुद्धा तसाच आहे, त्या नावासहित जन्मतारीख आणि डेथ कशामुळे झाली ते पण लिहिलेलं आहे. की ह्या गोष्टींचा तुमच्या नाही म्हणलं तरी बऱ्याच वर्षांपर्यंत तुमच्या मनावरती त्याचा परिणाम राहतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एक वेळ फील्डमध्ये काम करत असताना तुम्हाला एवढं जाणवत नाही की भीती जाणवत नाही, परंतु तुमचं कुटुंबीय अख्खं टेन्शन खाली असतं की रोज घरातनं नवरा बाहेर पडला किंवा वडील बाहेर पडले तर त्यांची मानसिकता जरा चेंज होत राहते. त्याचे नाही म्हणले तरी सर्व परिणाम एक दुसऱ्यांच्या नातेवाईकांवरती होतात आणि तरी काम करत राहतो रिटायरमेंट. नंतर मग काय झालं की स्वरूप बदलत गेलं. म्हणजे मला आठवतं की मुंडे साहेब जेव्हा राजकारणामध्ये आले आणि ते गृहमंत्री पद होतं त्यांच्याकडे, तेव्हा एन्काउंटर बद्दल ते खूप यांनी बोलायचे की मुंबईच्या गँग संपवायच्या आहेत. तर असा सगळा पाठिंबा. आणि मग ते डेडली ट्रायो, मग एन्काउंटर स्पेशालिस्ट असे पोलिसांबद्दलचे पण मग सगळे नावं रूढ झाली. मग साळसकर असतील, नायक असतील, म्हणजे असे बरेच नावं. तर आणि बरेच हिरोज असे आहेत की अनसंग हिरोज पण आहेत, जसं तुम्ही काही सांगताय. तर या सगळ्यामध्ये पोलीस म्हणून काय काय बदल करत जावं लागलं? कारण जी शस्त्रास्त्र कधी तुम्ही आर्म्स कधी अपेक्षित केली नव्हती की समोरच्या गँगस्टरकडे असू शकतील, पण ती असायची.
आणि मग तुम्हाला काय काय बदल करत जायला? कसं आहे की एक तर 93च्या ब्लास्ट नंतर आपण खूप सिरियसली सगळ्या गोष्टी घेतलेल्या होत्या सिक्युरिटीच्या माध्यमातून, आणि पर्टिक्युलरली मुंबई कॅपिटल आपलं इकॉनॉमिकल कॅपिटल असल्यामुळे की मुंबईवरती सेंट्रल गव्हर्नमेंट पासून ते स्टेट गव्हर्नमेंट असेल, बाकीच्या गव्हर्नमेंटचा सुद्धा त्यामध्ये सहभाग असेल, की खूप सुधारणा होत गेल्या त्याच्यामध्ये. 26/11 नंतर जसं बघतो आपण की त्यानंतर खूप सुधारणा होत गेल्या, की अशा इन्सिडेंट झाल्यानंतर कुठं कुठं आपण कमी पडलो त्याच्यामध्ये सुधारणा केल्या जातात. आता हे 91 तुम्ही शूटआउट आहे लोखंडवाला फेमस झालं, त्यानंतर आम्ही 92-93 मध्ये परत ते भांडूपचं खिंडीपाड्याचं ऑपरेशन केलं. त्यानंतरच्या कालामध्ये सुद्धा आमचं स्क्वॉड त्या ठिकाणी कार्यरत होतं आणि क्राईम ब्रांच कार्यरत होती. जगातलं पहिलं म्हणजे भारतातलं पहिलं जे ATS जातं ते आम्ही त्या ठिकाणी आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. ते खान साहेबांनी चालू केलेलं भारतातलं पहिलं ATS होतं. हे काम करत असताना ज्यावेळेस तो कालावधी जो होतो 93 ते 98चा कालावधी, त्यानंतरच्या त्या 93च्या काळामध्ये नंतरच्या काळामध्ये की पोलिसांनी जे एन्काउंटर केलेले आहेत, एक जावेद फावडा म्हणून क्रिमिनल मारला गेला. ह्या जावेद फावड्याच्या एन्काउंटरची इन्क्वायरी करावी म्हणून त्या ठिकाणी अबू आझमी नावाचे समाजवादी पक्षाचे त्या ठिकाणचे आज पण नेते आहेत, त्यांनी PIL फाईल केलं. कोर्टाने त्या PILचा आधार घेत की आतापर्यंत सर्व झालेले जवळजवळ 90 ते 95 एन्काउंटरची सगळ्यांची इन्क्वायरी करा, असं ज्यावेळेस कमिशन नेमलं गेलं, अय्यर कमिशन, अग्वार कमिशन म्हणून नाव होतं त्या कमिशनचं. त्या कमिशनच्या माध्यमातून पोलिसांची इन्क्वायरी हायकोर्टाच्या सुपरविजनमध्ये चालू झाली. त्या ठिकाणी पोलीस बॅकफूटवरती गेले. बॅकफूटवरती जात असताना त्या ठिकाणी एन्काउंटर्स कमी झाले, पोलिसांच्या कारवाईवरती प्रतिबंध आले, आणि एकतर इन्क्वायरी एका ठिकाणी चालू झालेली होती. दुसरे अधिकारी की आम्ही जेलमध्ये जाऊ किंवा ज्यांच्या इन्क्वायरी चालले ते जेलमध्ये जातील, मग आपण व्यवस्थित राहायला पाहिजे, आपण कुठलंही असं काम करायला नाही पाहिजे. त्याच्यामुळं काय झालं की डिमोरलायझेशन मुंबई पोलीस त्या कालावधीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये झालं. हे झाल्यानंतर ज्या वेळेस 1998 मध्ये एका वर्षामध्ये 101 उद्योगपतींची हत्या मुंबईमध्ये झाली. हत्या कुठल्या कारणांमुळे, जे आता मी सांगितलं की एक्स्टॉर्शन असेल, बिझनेस रायव्हलरी असेल, फिल्म इंडस्ट्रीमधनं पैशाचं डिमांड केलं गेलं, फिल्म इंडस्ट्रीतले काही राकेश लोक मारले गेले त्या ठिकाणी, गुलशन कुमार वगैरे आपल्याला माहिती की त्यांचा मर्डर त्या ठिकाणी झाला. हे सर्व होत असताना आत्ताच एक D शिवानंदन साहेब जे आहेत, जे महाराष्ट्राचे DG म्हणून झाले, मुंबई CP होते, त्याच्या अगोदर माझे DCP होते, ऍडिशनल CP होते. त्यांनी 4 दिवसापूर्वी ब्रह्मास्त्र अनलिस्ट म्हणून नावाचं पुस्तक, ते वाचलं तर खूप लोकांना आणि श्रोत्यांना सुद्धा आणि आपण सुद्धा वाचलं तर आपल्याला ह्याच्याबद्दल खूप चांगली माहिती मिळेल. ज्यावेळेस हे 101 लोकांचा त्या ठिकाणी मर्डर झाला त्यावेळेस गव्हर्नमेंट जे होतं ते आपलं मनोहर जोशी CM होते आणि मुंडे साहेब गृहमंत्री होते. यांनी गडचिरोलीला असणाऱ्या शिवानंद साहेबांची मुंबईमध्ये जॉईंट CP म्हणून बदली केली. खरं प्रोफेसर होते D शिवानंद, ते पोलीस खात्यात येऊन IPS झालेले होते. खूप कणखर परंतु शांत स्वभावाचे, आणि त्यांनी विचार करून नंतर मग ब्रह्मास्त्र काय काढलं तर मोका केस काढली. आता जो आपण बदल होत कसा गेला तो प्रश्न होता आपला. त्या अनुषंगाने सांगताना की जसं मी सांगितलं की पोलीस डिमोरलाइज झालेले होते, अशा कारवाई होत नव्हत्या, आणि त्यातून मग एका वर्षामध्ये जवळजवळ आपण त्या वर्षामध्ये 100च्या वरती गँगस्टर्सचा एन्काउंटर केलं. त्याचबरोबर ह्या मोकाच्या केसेस करून गँगस्टरला त्या ठिकाणी 5-5 वर्ष कुठलेही गँगस्टर ज्यांच्यावरती केसेस झाल्या त्या ठिकाणी ते बाहेर येऊ शकले नाही, जेलमधून बेलवरती बाहेर येऊ शकले नाही. अशा या सर्व पार्श्वभूमीवरती आर्म्स अँड ॲम्युनिशन तोपर्यंत मी म्हणजे की ज्यावेळेस बाळासाहेबांचा बॉडीगार्ड होतो त्यावेळेस कार्बाईन होती आपल्याकडे. सगळ्यात हायेस्ट वेपन कुठलं होतं तर कार्बाईन होते. कार्बाईन म्हणजे स्मॉल मशीन, तुम्ही होल वाले ते बघता ते कार्बाईन असतं. नंतरच्या काळामध्ये मग AK-47 आल्या त्या ठिकाणी. नंतर मग पिस्तॉल्स पोलिसांना वाटले गेले, चांगले मेड इंडियन ॲम्युनिशन मेड होते. काही पिस्तॉल काही ठिकाणी इम्पोर्टेड जे आपल्याकडे ऑलरेडी होते ते इम्पोर्टेड पिस्तॉल दिले गेले. बुलेट प्रूफ जॅकेटची खरेदी केली गेली त्यामध्ये. आणि बेसिकली पोलिसांना एक असं वातावरण निर्माण केले, पोलिसांच्या विरुद्ध ॲलिगेशन झाले, कंप्लेंट झाल्या किंवा कुठल्याही एन्काउंटरची चौकशी त्या ठिकाणी की प्रायव्हेट एक साधारणतः नामवंत वकील त्या ठिकाणी दिले गेले ज्यांची फीस गव्हर्नमेंटने अदा केली. पॉलिटिकल सपोर्ट मिळाल्यामुळे या सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि त्याच्यातून मग नंतरचं सगळं गँगवार ते जवळजवळ 1998 नंतरचं जे गँगवार मध्ये मारले गेले लोक, त्यानंतर काळ जर आपण धरला 98, 99, 2000 जर धरला की 2000 पासून आज 24 वर्ष होतील. 24 वर्षामध्ये गँगस्टर असे मुंबईमध्ये तुम्हाला खूप नावाजलेले
किंवा जे कार्यरत असणारे आता, की दाऊद बाहेर आहे, छोटा राजन जेलमध्ये आहे, अरुण गवळी आता जेलमध्ये होता, बाहेर सुटून आलेला आहे, आणि बाकीचे असे काही खूप राहिलेत असं नाहीये की यांच्या सुद्धा कारवाई जे आहेत त्यांच्या कारवाई अशा होत नाहीत की ज्या पूर्वी होत होत्या, की जवळजवळ 20 वर्ष मुंबईमध्ये नंतर काही घडले नाही. मग तुम्ही एक उल्लेख केला त्याच्याबद्दल मला आवर्जून विचारायचं की बाळासाहेबांचं हे असताना, कारण कसा अनुभव होता तो? काही की खरं हे लोक का ग्रेट असतात ह्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला समजतात, काय यांची उंची एवढी वाढलेली असते किंवा काय ह्यांना लोक एवढे मानतात. ज्यावेळेस आपण त्यांच्या बरोबर काम करतो सावलीसारखं तर राहायला लागतं, तो सिक्युरिटीचा विषय झाला, परंतु ते आपली काळजी घेत असताना जे साधा PSI असेल किंवा API असेल त्याला ते विचारणार की ब्रेकफास्ट केला नाही केला की खूप तुम्ही त्या दिवशी सुकावून जाता. अमिताभ बच्चन साहेब त्यांचा बॉडीगार्ड होतो, नसलेवाडी यांचा बॉडीगार्ड होतो, की हे लोक साध्या एवढे मोठे लोक, परंतु तरी सुद्धा की जी त्यांची आपुलकीची भावना असते. तुम्हाला डे टू डे लाईफ मध्ये आज आपण ड्रायव्हरला हाक मारताना हे ड्रायव्हर चल लवकर ये, नाव सुद्धा घेत नाही आपण त्याचं, अरे नाव त्याच्या नावाने बोलवायचं काम करत नाही. की हे लोक तुम्हाला पर्सनल विचारतात, तुमचं जेवण झालंय का नाही विचारतात, मग स्वतः जेवायला बसतात. त्यांच्या PA सांगून ठेवतात की यांची सगळी सोय व्यवस्थित आहे का, झोपायची, उठायची, राहायची, बाथरूम व्यवस्थित आहेत का, टॉयलेट व्यवस्थित आहेत का त्यांच्या, हे सगळं बघून त्या ठिकाणी नंतर आपली रूम बघायला जायचे. म्हणजे ह्याच्यात ग्रेटनेस त्यांचा तो असतो. दुसरं तुम्ही एक बघता की बाळासाहेबांसारखा तसं बाळासाहेब काय तब्येतीने खूप मजबूत होते वगैरे असं नाही, परंतु ज्यावेळेस मी स्वतः बघायचो की 6-6 फुटी त्या ठिकाणी माणूस यायचा आणि अक्षरशः साष्टांग दंडवत घालायचं त्यांना, ते घाबरून नाही, प्रेमाने आदरापोटी. की आज आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये बघतो सगळे एक दुसऱ्याच्या पाया पडतात मग मनात शिव्या देतात, तसं नाही, की अक्षरशः तो माणूस मनातूनच त्या माणसाला प्रेम करतो, म्हणून त्याचा तो दंडवत बॉडी लँग्वेजवरून दिसतो की का या मनात या साहेबांबद्दल काय वाटतं याला. बच्चन साहेबांचं तसं असेल की का त्यांना इंडस्ट्रीमध्ये आज एवढा मान सन्मान आहे. ऍक्टिंग वगैरे तर वेगळी गोष्ट आहे, तसे ऍक्टिंग करणारे बाकी पण खूप ऍक्टर आहेत, परंतु त्यांनाच काय एवढं वैशिष्ट्य, ते त्याच्या ह्या स्वभाव गुण जे असतात त्यातून त्यांना हे सगळं मान सन्मान मिळत जातो. खूप चांगला अनुभव आला आणि आज सुद्धा आठवण आली की परत त्या आठवणी जाग्या होत राहतात. खूप चांगल्या आठवण, म्हणजे एक राजकीय अगदी स्टॉलवर्ड ज्याला महाराष्ट्र दैवत मानायचा आणि बाळासाहेबांचं वैशिष्ट्य असं की बाळासाहेबांना पार्टीने निवडलं, बाळासाहेबांनी पार्टी उभी केली. 100% एकमेव उदाहरण असं असेल की एवढं मोठं हे उभं केलं. किंवा अमिताभ बच्चन एक महानायक तर आहेच, पण माणूस म्हणून खूप आहे की त्यांची समय सूचकता असेल, हजरजबाबीपणा असेल, जे आपल्याला शिकायला मिळतं त्यातून काही. बरोबर. परत धाडसीपणा की तुम्हाला 40,000 लोकांसमोर किंवा त्या वस्तीमध्ये जाऊन एखाद्या त्या वस्तीमधल्या लोकांच्या विरोधात बोलणं सगळ्यांना शक्य होत. बरोबर. आम्ही तर आज कुजबूत असताना सुद्धा हळू आवाजात कुजबूजतो, का तर दुसरं कुणाला समजायला नको, म्हणून हे लोक खरोखर ग्रेटच आहेत. आणि खरं लोकांसमोर आयडल जे आजकाल उभा राहायला पाहिजेत अशा पद्धतीचे असे लोक कमी कमी होत चाललेत, मी तरी तसं मानतो. मग मुंबईमध्ये एकेकाळचं गँगस्टर, गँग वॉर वगैरे वगैरे सगळं झालं आणि नंतर 93ला एकदम खडबडून जागं झालं ते दहशतवाद. कारण दहशतवादी हल्ले झाले आणि कुठेतरी पोलिसांना भनक लागली होती का की काहीतरी अशा प्रकारच्या कारवाया सुरू आहेत. अचानक एवढे एकसूत्री साखळी बॉम्बस्फोट होतात, बॉम्ब ब्लास्ट होतात, हे सगळं स्फोटकं आली असतील, हे सगळं आलं असेल, ह्याच्या मागचं ब्रेन कोण, कशा पद्धतीने हे होत गेलं? कसं आहे की ज्यावेळेस आपण अयोध्याची बाबरी मस्जिद ज्यावेळेस पाडली, ते बाबरी मस्जिदचं रिपरकेशन देशभरात पडलं. हे रिपरकेशन ज्यावेळेस त्याची प्रतिसाद उमटत असताना त्याचे मुंबईमध्ये सुद्धा प्रतिसाद उडले आणि त्यातून हिंदू मुस्लिम दंगल मोठ्या प्रमाणामध्ये झाले. त्या दंगलीमध्ये आपण बघितलं तर एक तुम्हाला दिसून येईल की त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना जी होती त्यांनी लोकांना खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला. आणि असं नाही की बाळासाहेबांकडे मुस्लिम नेते पण होते, येत होते, असं काय धर्माबद्दल खूप काय त्यांना काय असं कट्टरता होती असं नाहीये त्याच्यामध्ये की त्यांच्या विरोधात काय करा. पण ज्यावेळेस ही दंगल झाली आणि दंगलीमध्ये जे लोकांचं नुकसान झालं, त्या दंगलीच्या नुकसानीमध्ये की एक ठराविक धर्माच्या लोकांचं नुकसान त्या ठिकाणी जास्त झालं आणि त्यांना बॅकफुटवरती जावं लागलं. आणि ह्या बॅकफुटवरती जाण्यामुळे झालं काय की ह्याचा फायदा कोण घेतं की शत्रू राष्ट्र तुमचे जे असतात. बरोबर. दाऊद तर भारतीयच होता शेवटी, त्याला काय बॉम्ब ब्लास्ट मध्ये सामील व्हायची गरज नव्हती खरं तर. आणि आज सुद्धा तो पस्तावत असेल की माझ्या आयुष्यात जी काही चूक झाली ती मी ह्या ISIच्या नादी लागलो आणि दंगलीमध्ये ह्याच्यात बॉम्ब ब्लास्ट मध्ये भाग घेतला.
ज्या वेळेस ही दंगल झाल्यानंतरचे प्रतिसाद उमटत असताना ही तयारी चालू होती की पाकिस्तान मार्फत ही तयारी चालू होती. ISI मार्फत हे बॉम्ब ब्लास्टचं सगळं प्लॅनिंग जे आखलं गेलं होतं ते फंडिंग पासून सगळ्या गोष्टी ज्या होत्या. आता ह्यांना लोक पाहिजेत. लोक कोण होतात तर जो फ्युजिटिव्ह आहे म्हणजे आपल्याकडनं जो पळून गेलेला आहे, फरार आहे, तो दुबईमध्ये होता अगोदर, दुबईमधनं पाकिस्तानच्या आश्रयला गेलेला. स्मगलिंगच्या माध्यमातून गँगस्टरच्या हेतूने किंवा त्या उद्देशाने दाऊद सुद्धा त्या ठिकाणी गेलेलो. परंतु ज्यावेळेस हे गव्हर्नमेंट, आपण पण हुडकतो असे लोक कोणी आपल्याला त्या देशातली पर्टिक्युलर मिळतात का, त्याच्यातनं मग दाऊदचा आधार घेतला गेला आणि दाऊदला मग त्या ठिकाणी ब्रेन वॉश केलं गेलं असेल किंवा त्याला वाटलं असेल की आपल्याला हे करणं आपल्याला खूप आवश्यक आहे, ॲज अ मुस्लिम म्हणून करणं आवश्यक आहे. आणि अशा ह्याच्यातनं मग टायगर मेमन त्या ठिकाणी जॉईन झाला. मग बाकीचे सगळे जॉईन होत गेले आणि ग्राउंड लेवलचा सपोर्ट जो आहे तो ग्राउंड लेवलचा सपोर्ट हा त्या ठिकाणी ISI ला जी पाकिस्तानी एजन्सी आहे त्यांना मिळाला. आता हा सपोर्ट मिळाल्यानंतर प्लॅनिंग करण्याच्या बाबतीमध्ये की पोलिसांना सुगाव करावा हा तुमचा प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन असे आल्या की असं काहीतरी होऊ शकतं. कदाचित तुम्हाला माहित नसेल की जे आर्म्स ॲम्युनिशन आलं संजय दत्तला पण त्याच्यामध्ये अरेस्ट केलेलं होतं की जे कोकणातून बंदरावरती उतरून ते बंदरावरनं नंतर मग ह्या मुंबईमध्ये AK-47 वरल्या आणल्या की एका पोलीस अधिकाऱ्यांनी नाकाबंदीमध्ये त्या AK-47 पकडल्या. पकडलेल्या AK-47 मध्ये त्याच्यामध्ये काहीतरी देणं घेण्याचा व्यवहार झाला आणि व्यवहार पूर्ण व्हावा म्हणून त्यातल्या काही AK-47 काढून स्वतःकडे ठेवल्या आणि नंतर मग पैसे दिल्यानंतर त्या AK-47 गेल्या. आता त्या पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य होतं की AK-47 साधी गोष्ट नाहीये. बरोबर. AK-47 इथे साधं पिस्तूल मिळालं तर आम्ही 4 ठिकाणी उदो करतो, आमचं लगेच तुम्हाला मीडियाला बोलून आम्ही समोर ठेवून त्याचे फोटो काढतो. ह्यांनी तर AK-47 मिळालेलं असताना त्याचं देशभरात नाव झालं असतं ते सीझर जर केलं असतं तर. असं न करता त्यांनी प्रत्येकाला ह्या परिस्थितीचं गांभीर्य समजलं नाही आणि गांभीर्य न समजल्यामुळं मग जे आहे आणि इन्फॉर्मेशन काही अगोदर मिळाल्या, इन्फॉर्मेशन वरती जे वर्केबल ऍक्शन घ्यायला पाहिजे ती सेंट्रल एजन्सीकडनं करून घेतली नाही किंवा आम्ही मुंबई पोलिसनी केली नाही आणि मग त्यातून आपल्याला हे सगळं साखळी बॉम्ब स्फोट जे झाले ते आपल्याला त्याच्यामधनं माहिती आहे नंतरच्या काळामध्ये काय झालं. तरी त्यानंतरच्या काळामध्ये जशी पहिली इन्फॉर्मेशन आली पटनाईक साहेबांकडे, खान साहेबांकडेच ती इन्फॉर्मेशन आलेली होती की 220 किलो RDX हे पकडायचं काम आम्ही मोरामध्ये केलं बॉम्बलाच्या नंतरच्याच कालामध्ये. बरोबर. ते बॉम्बलास्ट साठीच आणलं गेलेलं होतं पण मुंब्रामध्ये लपून ठेवलेलं होतं. विचार करा की आता मुंबईमध्ये 93च्या ब्लास्टमध्ये काहीतरी 20-25-50 किलो पर्यंत RDX वापरलं गेलं असेल. जर हे 220 किलो पकडलेलं RDX जर वापरलं गेलं असतं तर त्याचे किती मोठे दुष्परिणाम, अख्खी मुंबई उद्ध्वस्त झाली असती. एवढं त्या ठिकाणी पकडलं गेलं. मग ह्या नंतरच्या इन्फॉर्मेशन आल्या. बरोबर. पण त्या वेळेच्या इन्फॉर्मेशन वरती मग नंतरच्या काळामध्ये छोटी जरी इन्फॉर्मेशन आली तरी इमिजिएटली त्याच्यावरती ऍक्शन्स व्हायला लागल्या की कुणी निग्लिजंट त्याच्यामध्ये दाखवला नाही आणि मग नंतर आपण बऱ्यापैकी त्या ठिकाणी 26/11 पर्यंत ऑलमोस्ट कंट्रोल करू शकतो. 26/11चा एक वेगळाच हे होता सगळा अनुभव. या पद्धतीचं इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेला हल्ला हा सार्वभौमत्वावरच हल्ला होता आपल्या. खरं आहे, टेररिस्ट ऍक्टच होता ना. अगदी. आणि जर कदाचित एक अतिरेकी जिवंत पकडला गेला नसता आणि ते सगळे हे झालं नसतं तर बरेच वेगवेगळे रंगही त्या प्रकाराला मिळाले असते, सांगता येत नाही. तर एकंदर जेव्हा टेररिस्ट ऍक्ट्स हे झाल्या त्यानंतर मला आठवतं की 26/11 मी स्वतः सुद्धा ग्राउंड झिरोवरनं संपूर्ण ऑपरेशन कव्हर केलेलं आहे. तर त्यानंतर एक आपल्याकडे फोर्स 1 जे पोलीसचं एक अँटी टेररिस्ट युनिट हे झालं आणि त्याचं ट्रेनिंग वगैरे हे झालं. तुम्ही मग ATS ला जॉईन जेव्हा झालात आणि परदेशी ISI मग ISIS आलं आणि त्यामध्ये तुम्ही काही लक्षणीय गोष्टी केलेल्या आहेत तर त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचंय कारण नंतर तुम्ही पुण्यात पण आलात ATSच्या. बरोबर. तिथे ISISचं जाळं कसं कसं पसरत गेलं, तरुणांना आपल्याकडे ओढून घेण्यासाठी कसे प्रयत्न झाले? खरं तर मी माझं एक सुदैव समजतो की मला वेगवेगळ्या पोलीस खात्यात मधल्याच की सुरक्षा दलाशी संबंधित असणाऱ्या किंवा सुरक्षेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये काम करण्याची मला खूप संधी मिळाली. इंटेलिजन्स ब्युरो असेल, स्पेशल ब्युरो असेल, त्यानंतर मुंबई क्राईम ब्रँच असेल, मुंबई इमिग्रेशन असेल, जी वेगळीच ब्रँच आहे ज्या ठिकाणी की त्यानंतरच्या काळामध्ये की जसं आपण बोलला आता की SID असेल, मला त्या SID मध्ये काम करायला मिळालं. त्यावेळी CID इंटेलिजन्स असं
म्हणलं जायचं, जे गुप्त Right. वार्ता काढायची. आणि ह्याच्या फायद्याचा मला त्याचा फायदा एवढ्या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये 2014 मध्ये माझी नेमणूक ATS ला झाली. पश्चिम महाराष्ट्र पूर्ण माझ्याकडे होतो, मी इन्चार्ज म्हणून होतो. ह्या काळामध्ये मध्येच आपल्याला दिसून येईल की टेररिस्ट ऑर्गनायझेशन जगामध्ये सगळीकडे काम करत असतात आणि फिनॅटिक असतात. आपण म्हणतो हो, त्यांना फिनॅटिक हो. ऑर्गनायझेशन Correct. असतात. त्यांची फक्त नावं बदलत राहतात. जसं तालिबान आलं, तालिबानच्या नंतर ISIS आलं, ISISच्या Correct. नंतर अजून कुठला येईल, त्यानंतर त्याच्या अगोदर सगळ्यात मुस्लिम ब्रदरहूड होतं. अशा ह्याच्यातनं यांची नावं बदलत राहतात, पण ऍक्ट तेच चालू राहतात. ज्यावेळेस हे ATS ला असताना ATSचं कामच मेन हे होतं की टेररिझम ऍक्टिव्हिटीज ज्या असतील त्याच्याशी संबंधित इनपुट जमवणं. इनपुट आल्यानंतर काही स्वतः इनपुट काढणं, काही सेंट्रल एजन्सीजकडनं इनपुट यायचं, काही गोष्टींमध्ये की तुम्हाला लोकल तुमचे इन्फॉर्मर जे क्रिमिनल इन्फॉर्मर आहेत, जेलमध्ये आहेत, त्यांना तिथल्या काय टेररिस्टच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळायच्या त्या तुमच्यापर्यंत यायच्या. हे सर्व करत असताना एक दिवशी म्हणजे की सगळ्यात जास्त चांगली केस जी आहे ते एक मुलगी 16 वर्षाची होय, पुण्यात. ISISचा अख्ख्या जगामध्ये आपल्याला माहिती की खूप मोठ्यामध्ये सिरियापासून ते अमेरिका बरोबर. असेल किंवा सगळीकडे त्याचं प्रस्थ खूप वाढलेलं होतं. त्यांचा टेररिस्ट ऍक्ट खूप चाललेले होते. अशा ह्याच्यातनं हे एक 16 वर्षाची मुलगी पुण्यातली शिकणारी एक 10वीची परीक्षा देऊन जस्ट घरामध्ये TV वॉच करत होती. जी मॉडर्न मुलगी होती. आपण म्हणतो की बुरख्यामधल्या मुली आणि मुस्लिम समुदायातल्या बुरखामधल्या मुली, साध्या मुली, अशा ह्याच्यातली ती साधी मुलगी होती. फ्री हँड असणारे, घरातलं वातावरण एज्युकेटेड होतं, आई चांगली कॉन्व्हेंट एज्युकेटेड होती. ती ज्यावेळेस ISISच्या संदर्भामध्ये तिला एक डॉक्युमेंटरी दिसली टीव्हीवरती. डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर ती थोडं सर्च करायला लागली तिच्या मोबाईलमधून, कॉम्प्युटरवरून सर्च करायला लागली ISIS काय आहे, ISIS काय आहे, सिरियामध्ये काय एवढं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती. मग तिला असं जाणवलं की ती करत असताना, ती अधिकाधिक माहिती गोळा करत असताना तुमच्यावरती ना आजकाल तुम्ही बघता की साधा एखादा तुम्हाला Correct. कुठलं वस्तू घ्यायची तर एक वस्तू सर्च केली की तुम्हाला त्याच्या लागोपाठ ऍडव्हर्टाईज यायला Yes. सुरुवात होती. तसं ISISचं नेटवर्क खूप मोठं होतं. त्यांना सपोर्ट करणारे खूप इंटेलेक्च्युअल लोक सुद्धा त्याच्यामध्ये होते. टेक्नॉलॉजीचा वापर करणारे लोक त्या ठिकाणी होते. तिला त्यानंतर तिच्या मोबाईलवरती एका चॅटरूमच्या माध्यमातून तिला माहिती पुरवण्यात आली ISIS काय आहे. चॅटरूमच्या माध्यमातून माहिती पुरवत असतानाच की तिला टेलिग्राम नावाच्या ऍपवरती प्रायव्हेट चॅटरूम मध्ये घेण्यात आलं. प्रायव्हेट चॅटरूम मध्ये अनलेस तुम्ही ऍडमिन जो कोणी असेल तो तुम्हाला इन्क्लूड करेपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये जाऊ शकत नाही. आणि असं करत करत तिचं ब्रेन वॉश मध्ये तिचा जो एक जण सिंगापूरवरून तिला ऑपरेट करत होता, ऑनलाईन सगळं, कुणी कोणाला बघितलेलं नाहीये. तिला कुराणचं वेगळ्या अर्थाने त्यांचं कुराणचे सगळे ते सुरा असतील, आयात असतील, त्याचा वेगळा अर्थ काढून तिला सांगण्यात आला. आणि 6 महिन्याच्या पिरियड मध्ये टोटली त्या मुलीचं ब्रेन वॉश करण्यात आलं. ब्रेन वॉश केल्यानंतर की जी मुलगी जीन्स पॅन्ट वगैरे अशी घालून हिंडायची, ती मुलगी फक्त सिरिया टाईप बुरका घालायला लागली. म्हणजे आपल्याकडच्या पण महिला बुरका घालतात, पण ते असं पूर्ण चेहरा दाखवून ठेवणं, हात उघडे, ते हिजाब बुरखा त्याच्यामध्ये फरक आहे की त्या फरकानुसार सिरिया टाईप ज्या बुरखा म्हणजे फक्त म्हणजे दर्शकांसाठी बुरखा म्हणजे फक्त डोळे तुमचे उघडे असतात, त्यात जाळीसारखा पडदा असतो, संपूर्ण कव्हर असतात. हिजाब म्हणजे तुमचं केस किंवा हे दिसायला नको अशा पद्धतीने सुद्धा वेगळे हे. मग तिचा नख सुद्धा दिसत नव्हता, फक्त डोळ्याची एवढी लाईन दिसायची. अशा पद्धतीने ते बुरका वापरायला सुरुवात केली. नंतर ज्यावेळेस तिचं एक सुसाईड बॉम्बर बनायला तयार झाली, ती जसं राजीव गांधींची हत्या झाली आपल्याकडे, ते एका महिलेनेच केली, की अशा पद्धतीचं तिला थोडं तयार करण्यात आलं. आणि मग तिचा वापर कधी कुठं करून घेतला जाईल हे माहित नव्हतं. परंतु सुदैवाने ती इन्फॉर्मेशन सेंट्रल एजन्सीच्या मार्फत आमच्यापर्यंत आली. मुंबई ATS ला आल्यानंतर महाराष्ट्र ATS एकच आहे. हेडक्वार्टरला इन्फॉर्मेशन आल्यानंतर ती आमच्याकडे इन्फॉर्मेशन वरती म्हणजे वर्कआउट करायला दिलं आम्हाला, की माहिती काढा, नंतर कोण आहे, खरं काय परिस्थिती, हे सगळे जमाजमो करत असताना समजलं की खरोखर त्या स्टेजला गेलेली आहे की ते उद्या कुठल्याही VVIPचा दर्जा आपल्याकडे दौरा असेल त्याच्यामध्ये जाऊन ही मुलगी काही करू शकते. आणि मग तिला एक तर 16 वर्षाची होती, अल्पवयीन होती, तिच्यावरती गुन्हा दाखल करायचा नव्हता, तिचं मतपरिवर्तन करायचं होतं. अशा माध्यमातून ती केस तर स्टार्टला मीडियाला खूप उशिरा समजली. परंतु मीडियाला समजण्यापूर्वी आम्ही काही मौलाना लोकांना, जे देशप्रेमी आहेत, की काही लोक पोलिसांना मदत करणार आहेत, अशा लोकांची मदत घेऊन आम्ही तिला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु साधारणतः 2-3 वर्षी ती त्यातून बाहेर निघाली.
परत नंतर ती त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली, काश्मीरला पकडली गेली, काश्मीरवरनं सिरियाला जायचा प्रयत्न करत असताना पकडली गेली आणि आता ती मग त्यानंतरच्या काळामध्ये तिच्यावरती एक आयसीसच्या ह्याच्यामध्ये टेररिस्ट ऍक्ट NIA केस घेतलेली आहे. NIAच्या केसमध्ये ती सध्या जेलमध्ये आहे. की साध्या परिवारातली पुण्यासारख्या ठिकाणी जिने जग बघितलेलं नाही, कुठं बाहेर जास्त गेलेलं नाहीये, ती मुलगी सुद्धा सिरियाच्या ऑनलाईन फक्त ब्रेन वॉश होऊ शकते. तर विचार करा तुम्ही, जगामध्ये काय हे लोक वाढतात, का टेररिस्ट ऍक्ट वाढतात. आणि नंतर तर आता आपण बघतो की लोन वोल्फ ऍक्ट म्हणतो आपण, की जो अटॅक आहे पॅरिसमध्ये झाला, की एकट्याने ट्रक चालवून सगळ्या त्या ट्रकच्या खाली लोकांना मारलं गेलं. हे अशा प्रकारची ज्यावेळेस ही अतिरेकी कारवाया चालू होतात ते खरं आपल्याला जास्त धोकादायक. एक गँग वॉर माफिया झालं, त्यानंतर ATS बद्दल आपण बोललो, पण तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी जसं तुम्ही म्हणाला तसं नार्कोटिक्समध्ये तुम्हाला काम करायला मिळालं, याशिवाय तुम्हाला इथे अँटी ट्रॅफिकिंगमध्ये तुमचं जे काम झालं ते फार मला मोलाचं वाटतं, फार महत्वाचं वाटतं. ते सोशल सिक्युरिटी ब्रांच होती, त्याच्यामध्ये ASTU म्हणून होता, अँटी ट्रॅफिकिंग युनिट म्हणून. करेक्ट. तर त्यामध्ये अशी एखादी केस आहे का की जी फारशी कोणाला माहिती नाहीये पण खूप महत्वाची होती? खरं तर मी तर म्हणतो की लोक माझं कौतुक करताना एन्काउंटर एवढे केले म्हणून कौतुक करतात, शूटआउट ॲट लोखंडवालाचं कौतुक करतात, पण मला सगळ्यात जास्त समाधान जर कुठलं मिळालं असेल आजपर्यंतच्या सर्व्हिसमध्ये तर त्या ह्या सामाजिक सुरक्षेमध्ये काम करताना मिळालं. जवळजवळ 150 मुलींची सुटका मला त्या ठिकाणी वेश्याव्यवसायातून करण्यात आली. आणि सगळ्यात जास्त आनंद यावेळेस झाला की ज्यावेळेस ती मुलगी एक्सप्लॉइड व्हायच्या पूर्वी मला तिला सोडवता आलं. ह्या सगळ्या मुली की ज्यावेळेस त्या अशा घटना किंवा अशा केसेस करतो, मला माझी मुलगी त्याच्यामध्ये दिसायची. आपल्या मुलीचं पण असं होऊ शकतं, मग त्यावेळेस काय परिस्थिती असेल सगळ्या परिवारावरती. एक महत्वाचं एखादी घटना म्हणजे खूप काही अशा घटना आहेत की एक एक केस अँटी ह्युमन ट्रॅफिकिंगची जी आहे किंवा ज्या मुलगी प्रॉस्टिट्यूशन मध्ये जबरदस्तीने आणल्या त्यांच्यावरती अख्खा एक तुमचा 1-1 तासाचा 2-2 तासाचा एपिसोड होऊ शकतो पिक्चर. कारण प्रत्येकीची कहाणी वेगळी. कदाचित तुम्ही राणी मुखर्जीचा तो पिक्चर पण बघितलेला असेल की बोरवणकर मॅडमच्याच मार्गदर्शनाखाली निघाला होता, आठवेल मलाही. तर मी पण आठवलं तर नाव सांगतो की त्याच्यामध्ये की थोड्याफार प्रमाणामध्ये हेच घेतलं. त्यावेळेस माझे कमिशनर बोरवणकर मॅडम, त्यांच्याच हाताखाली मला त्या सामाजिक सुरक्षेला काम करता आलं. एक अशी इन्फॉर्मेशन अशी आलेली होती की मी ज्यांच्याबरोबर मुंबईत असताना सेंट्रल एजन्सीच्या खूप टॉपच्या अधिकारी, त्यांचा एक दिवस मला फोन आला, अरे बर्गे बोले की तुम पुणे में हो ना पोस्टिंग? मला येस मॅडम पुणे में हो. मग त्यांनी मला असं सांगितलं की आपल्या सेंट्रल एजन्सीच्या साठी खूप महत्वाचं असणार एक बांगलादेश मधला आर्मी अधिकारी आहे आणि ह्या आर्मी अधिकाऱ्यांच्या 2 मुली, ज्या एक साधारणतः 14 वर्षाच्या असतील, एक 16 वर्षाच्या असेल, ह्या 2 मुलींना त्या ठिकाणाहून पळून आणण्यात आलेलं आहे, भूल तापा देऊन आणलेलं आहे आणि त्यांना इंडियामध्ये आणून कुठेतरी सोडलेलं आहे. आम्ही कलकत्तामध्ये ट्रेस केलं, दिल्लीमध्ये ट्रेस केलं, मुंबईमध्ये ट्रेस केलं, पण आम्हाला त्या मिळालेलं नाहीये. थोडा पुणे में देखो ये इन्फॉर्मेशन आहे असं म्हणून त्यांनी मला ते त्या मुलींची इन्फॉर्मेशन पाठवली. आता नॉर्मली पहिला गोष्ट आम्ही जे बघतो की बांगलादेशमधनं कुठलीही मुलगी आणली पळून तर त्या मुलीला साधारणतः वेश्याव्यवसायात ढकललं जातं. का तर त्याचं कारण हे असं असतं की लँग्वेजचा प्रॉब्लेम असतो. ती मुलगी कुणाकडे कंप्लेंट करू शकत नाही. लहान असेल तर तिला भीती एवढी दाखवली जाते किंवा तिच्यावरती अत्याचार एवढे केले जातात की नंतर कुणाकडे ती कंप्लेंट पण करू शकत नाही. त्या अँगलने आम्ही पहिला बुधवारपेठमध्ये सर्च करायचा प्रयत्न केला. बुधवारपेठमध्ये जे मुलगी जी वेश्या व्यवसायात कार्यरत होती ती मुलगी माझी इन्फॉर्मर होती. बऱ्यापैकी खूप चांगल्या इन्फॉर्मेशन तिने मला त्या ठिकाणच्या केसेस ज्या मी 150 मुलींची सुटका करताना मला तिचा सगळ्यात जास्त उपयोग झालेला होता. त्या मुलीने मला सांगितलं की साहब ये घर में लड़के को एक रिक्षावाला लेके आया था मेरे हिसाब से, असं म्हणून तिने त्या रिक्षावाल्याची माहिती दिली. रिक्षावाल्याला ज्यावेळेस आपण आणलं त्या रिक्षावाल्याने सांगितलं की तो कबूल झाला की म्हणजे त्या मुलींचे फोटो दाखवल्या फोटो पण ओळखले त्यांनी. फोटो दाखवल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्या घरामध्ये ज्या मालकीन म्हणतो आपण, ब्रोथेल ओनर असतो त्यांना मालकीन, बरोबर, तिच्याकडे ज्यावेळेस चौकशी केली तर तिने हात वर केले, तिने सांगायचा नकार दिला. नंतर थोडं आमच्या पद्धतीने आम्ही चौकशी केली. त्यावेळेस मग तिने सांगितलं की त्यातली एक मुलगी तिने ह्या घरात विकलेली आहे. दुसऱ्या बिल्डिंग मध्ये गेलो, दुसऱ्या बिल्डिंग मध्ये जात असताना आणि दुसरी मुलगी त्या बाईने कुणाला विकली मला माहित नाही, 40,000 ती मुलगी विकलेली होती. एका टॉपच्या आर्मी अधिकाऱ्याच्या 2 मुली होत्या. आणि ज्यावेळेस आम्ही ते अख्खा बिल्डिंग सर्च केली, आम्हाला कुठे ती मिळाली नाही, नेहमीच्या जागा बघितल्या. तेवढ्यात एक वयस्कर बाईने, आम्ही ज्यावेळेस खाली बाहेर निघत होतो त्यावेळेस तिने असं फक्त खुलवलं
की म्हणजे त्याचा अर्थ आम्ही समजलं की वरती जाऊन चेक करा. वरती म्हणजे बिल्डिंगच्या टेरेसवरती अख्खं टेरेस सगळं चेक केलं, बॉक्सेस पालते घातले, सगळे उलटे सुलटे करून बघितले, पण ती काय मिळाली नाही. त्यातल्या आमच्या एका लेडीज ऑफिसरने सांगितले, साहेब पाणी ही वरती टाकी दिसते त्यात पण बघूया. आणि आम्हाला त्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी अजिबात नव्हतं, परंतु ती मुलगी आम्हाला त्या ठिकाणी मिळाली. पहिली मुलगी त्या ठिकाणी सोडवली. दुसऱ्या मुलीचा शोध घेत नाही, जवळजवळ 16 तास 17 तास हे कंटिन्युएशन मध्ये ऑपरेशन चाललेलं होतं. म्हणजे आम्ही अक्षरशः 2 दिवस त्या ह्या इन्फॉर्मेशन आल्यापासून झोपलेलंच नव्हतं. आणि मग दुसरी मुलगी एका हडपसरच्या एका बंगल्यामध्ये एका बॉडीगार्डच्या ताब्यामध्ये दिलेली होती. तिला अजून कुठे विकणार होते. आणि त्या ठिकाणी पहाटे पहाटे गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी मोठे असे हायटेड अल्सेशियन टाईप असे मोठे कुत्रे होते. त्यांच्यासाठी जसं तुम्ही पिक्चरमध्ये बघता की असं मटण खायला, ते मटणाचं दुकान उघडून ते खायला दिलं, त्याचं दुर्लक्ष करून आम्ही आतमध्ये गेल्यावर आम्हाला ती दुसरी मुलगी मिळाली. आज सुद्धा तो व्हिडिओ माझ्याकडे आहे, आज सुद्धा त्या मुलींचे फोटो आहेत की त्या ज्यावेळेस दोघींना एकत्र आणलं त्यावेळेस बघितलं त्या कशा पद्धतीने भेटतात, तर अक्षरशः तुमच्या सुद्धा डोळ्यात पाणी येईल की. आणि मग विशेष म्हणजे की ह्या 2 मुलींना नॉर्मली आम्ही आमची कोर्ट प्रोसिजर संपवली सगळी, कोर्टाच्या परमिशन घेऊन त्यांना बांगलादेशमध्ये परत पाठवायचं ठरवलं. एक विशेष विमानाने त्यांना बांगलादेशमध्ये सेंट्रल एजन्सीने पाठवायचं काम केलं. म्हणजे विचार करा की त्यांचं महत्व किती असेल, किंवा ते आपल्या देशासाठी आपल्या काहीतरी तो माणूस त्या ठिकाणी काहीतरी करत असेल त्याचं तेवढं महत्व असेल. साधारणतः या गोष्टी मग लवकर आम्ही मीडियासमोर या गोष्टी का आणत नाही की त्या वेळची परिस्थिती. आज जवळजवळ आता या घटनेला होऊन झाले 15 वर्षाच्या पुढे गेलेला पिरियड, की त्याच्यामुळे की आता सांगणं थोडंसं येते पण वाटतं. आणि असं काय आपण कुठलंही एक्सपोज पण करत नाही कुणाला, आणि कुठलंही पुढचं इन्व्हेस्टिगेशन हॅम्पर होणार नाही, हॅम्पर पण होणार नाही. ऑलमोस्ट ती केस पण झाली. त्यानंतर त्यांचा सगळं त्या ठिकाणी आता कदाचित त्या मोठ्या मुली झाल्या असतील आणि आम्हाला त्यांचं कदाचित इन्व्हिटेशन येईल किंवा आलेलं पण होतं. म्हणजे काही एका, आणि वाईट एकच वाटलं की वाईट पण वाटलं, आनंद पण झाला. एका मुलीला एक्सप्लॉइट होताना व्हायच्या अगोदर वाचवता आलं. एक मुलगी ऑलरेडी एक्सप्लॉइट झालेली होती. म्हणजे की तरी सुद्धा एक चांगलं कामाचं समाधान जे असतं तुम्हाला पोलीस खात्याचं, आपण म्हणतो की दुवा ज्या असतात लोकांच्या, त्या तुम्ही साध्या हा चोर 5,000ची चोरी कुणाच्या घरी झाली तो पोलीस स्टेशनला आला, त्याची चोरी जर पकडून दिली तुम्ही ना, तर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद दिसतो ना, तो तुम्ही कुणाची मोठ्याची सेवा करा, जाऊन मोठ्या उद्योगपतीच्या घरी जाऊन त्याचे सॅल्यूट करा, त्याच्या कार्यक्रमाला जा, तुम्ही बंदोबस्त करा, त्याचं बॉडीगार्ड म्हणून राहा. पण हे जे समाधान आहे तुम्हाला ते पोलीस खात्यात दुसरीकडे कुठे मिळत. ज्या सिनेमाबद्दल आपण बोलत होतो तो मर्दानी हा सिनेमा, ज्यामध्ये राणी मुखर्जी, आणि मला आठवतं की बोरवणकर मॅम पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. मॅडम कमिशनर शिवाय एका दिवाळीच्या वेळी त्या राणी मुखर्जींना घेऊन आल्या होत्या जेलच्या ह्याच्यामध्ये, आणि तेव्हा ते त्या चित्रपटाबद्दल बोललेही गेलेलं होतं. मग काय होतं की पोलिसांना अनेक पदर असतात. म्हणजे तुम्ही जसं एकीकडे अतिशय जे देशविरोधी कारवाया करणारे अतिरेकी त्यांच्याशी लढता, समाजघातक करणाऱ्या सगळ्या गँगस्टरशी लढता, त्यानंतर काही असे प्रसंग असतात की ज्याला आंतरराष्ट्रीय कनेक्शन्स असतात. बरोबर. काही वेळा असं असतं की सामाजिक दृष्ट्या सुद्धा पोलीस हा आपला मित्र आहे. असे काही प्रसंग असतात की पोलीस आणि माणसाचं जे नातं आहे ते जितकं माणूस पातळीवर राहील, आणि म्हणजे खाकी वर्दीची जर सामान्य माणसाला भीती वाटत नसेल तर ती आदर्श अवस्था आहे. मग पण तुम्ही एक वेगळाच एक प्रयोग पण केलेला होता, तो म्हणजे LGBTQ ही जी कम्युनिटी आहे, जिच्याकडे आत्ता थोडीशी प्रतिष्ठा मिळायला लागली, पूर्वी तशी मिळत नव्हती. समाज वेगळ्या अंगाने बघायचा. त्यामध्ये तो जो प्रयोग झालेला होता की त्यांना एक प्रतिष्ठा देण्यासाठी त्यांचं स्वागत, त्यांची एक प्राईड परेड निघायची की ते खुलेपणाने सांगू शकले की हो माझी सेक्शुअलिटी ही आहे. तर तो प्रयोग त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं मला. हे आपल्याला माहिती असेल की बिंदू माधव खिरे एक आर्टिस्ट आहे त्याच्यामध्ये, आणि हे ज्यावेळेस मी फरासखाना पोलीस स्टेशनला इन्चार्ज होतो, ह्याच्यापूर्वी मी एक फक्त उल्लेख करू इच्छितो की ज्यावेळेस फरासखाना पोलीस स्टेशनला असताना आपल्याला माहिती की रेड लाईट एरिया जो बुधवार पेठेचा आहे तो फरासखाना पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये येतो. रोज ज्यावेळेस पेट्रोलिंग करतो आपण किंवा कुठलं इन्व्हेस्टिगेशन करतो किंवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत फेरफटका मारतो, त्यावेळेस जाणवलं की बाकी तर व्यावसायिक आहेत ते त्यांची मजा करतात, नोकरदार आहे तो त्याची मजा करतो, दिवाळीचा सण आलेला होता, परंतु ह्या बायकांना रोजचं जीवन जे आहे ते रोजचं सारखंच जीवन आहे. त्या ठिकाणी मी एक प्रयोग केला की त्या महिलांसाठी दिवाळी करायचं ठरवलं, आणि अक्षरशः अगोदर त्यांचा सपोर्ट मिळाला नाही ज्यावेळेस आम्ही चर्चा करायला लागलो, का तर पोलिसांवरती तो विश्वास नव्हता. परंतु ज्यावेळेस जास्त त्यांना विश्वासात घेऊन त्याची कल्पना दिली, महानगरपालिकेला सोबत घेतलं की अक्षरशः त्या 3 दिवस आम्ही त्या ठिकाणी या महिलांसाठी दिवाळी साजरी केली. काही एनजीओज आमच्या बरोबर आले, कॉर्पोरेशनने अख्खा एरिया तुम्हाला एक गाडीची त्या ठिकाणी
काडी मिळणार नाही काडीपेटीमधली अशा पद्धतीची स्वच्छता केली. त्या महिलांना आम्ही रांगोळ्या दिल्या. खूप मोठे आर्टिकल आहेत त्याच्यावरती, पब्लिसिटी पण त्याला खूप झाली. की ज्यावेळेस आम्ही रांगोळ्या दिल्या, आकाशकंदील दिले, त्यांना फटाके वाजवायला दिले, मिठाई आम्ही रोज त्यांच्यासाठी, मग फराळाचं आपण जे घरात करतो अशा पद्धतीचं फराळाचं त्या ठिकाणी आयोजित केलं. एक विश्वास त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि मी सांगतो मला खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा की त्या महिलेकडे प्रत्येकीकडे माझं कार्ड ठेवलेलं होतं, माझा मोबाईल नंबर होता. तुला कुठल्याही गुंडाने त्रास दिला, कुठल्याही पोलिसांनी तुझ्याकडे त्रासदायक काही या ठिकाणी बोलायला आला किंवा बोलला तर त्याला एक कार्ड दाखवायचं फक्त किंवा मला कॉल करायचा. आज सुद्धा त्या गल्लीमध्ये त्यावेळेच्या ज्या महिला आहेत त्या एक भाऊ आला म्हणूनच त्या ठिकाणी मला इज्जतीने बोलवतात. आतमध्ये मी जातो, चहा पितो आणि बाहेर येतो. की हा विश्वास त्या ठिकाणी निर्माण केला. तर त्याच पद्धतीचं आपल्याला माहिती आहे की एक LGBT समुदायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्या सगळ्यांना, इव्हन माझा, इन्क्लुडिंग माझा. मी बिंदू माधवच्या नंतरच्या 2 पुस्तकांना प्रस्तावना दिलेली आहे. ह्या प्रस्तावनेमध्ये सुद्धा हे लिहिलेलं आहे की मला सुद्धा घाणेरडे वाटायचे ते लोक, हे कसे गे असतात, कसे हे लेस्बियन्स असतात, अशा ह्याच्यातनं मला वाईट वाटायचं आणि थोडा राग पण यायचा त्या लोकांचा. पण ज्यावेळेस मी बघितलं की एक मुलगा ज्यावेळेस सामाजिक सुरक्षेला असतानाच माझ्याकडे आला, कुठला बाहेरच्या जिल्ह्यातला, म्हणजे तुम्हाला सांगतो परळीमधला होता तो, परळीमधनं आलेला, त्या मुलाला मी त्याची कहाणी ऐकली की तो म्हणतो की साहेब मी असं, मला नाही व्हायचं पण मी असाच आहे, माझ्या शरीरदृष्ट्या असे. मग त्यावेळेस मला जाणवलं आणि मी त्याला मदत केली. तर त्यांनी जो रडला आणि जे माझ्या डोळ्यासमोर आला आणि नंतर मग बिंदू माधव खिरेंची ओळख झाली. ते एक दिवस आले की साहेब आमची अशी परेड असते, प्राईड परेड असते, ती आम्ही बुधवार पेठेतनं समाधान चौकातनं चालू करणार आणि लक्ष्मी रोडला संपवणार. आता विचार करा, जो गणपतीसाठी फेस्टिवल असताना लक्ष्मी रोड, त्याला परमिशन कोण देणार? गे लोकांची परेड म्हणले की अगोदरच पुणेकर खूप जागृत, बरोबर, किंवा ह्या लोकांची LGBT समुदायाची परेड म्हणले तर 100 संघटना त्या ठिकाणी विरोधात येतील. अशा परिस्थिती असताना सुद्धा मी थोडा यांचा खूप अभ्यास केलेला होता, मला थोडं यांच्याबद्दलची जाणीव निर्माण झालेली होती आणि यांना कुठेतरी सपोर्ट मिळणं आवश्यक आहे अशी माझी भावना होती. मी त्यांना परमिशन द्यायचं ठरवलं, का तर माझी हद्द होती. माझ्या हातीतनं मी म्हणलं की परमिशन तुला द्यायला मला काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करा ते. आणि मग त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती प्राईड परेड काढली. त्याच्यापूर्वी मी काय केलं की त्यांना परमिशन दिल्यानंतर ज्या संघटना यांच्या विरोधात जाऊ शकतील अशा संघटनांच्या मुख्य लोकांना मी माझ्याकडे बोलवलं. त्यांना चहा नाश्ता देत असतानाच मी त्यांना ह्याचा उल्लेख केला. अगोदर थोडा अपोज झाला, नाही साहेब हे कसं काय, असं आपल्या पुण्याचं नाव असं होईल तसं होईल. म्हणलं जगात पुण्याचं नाव चांगलं होईल. त्यांना पटवून दिलं की कशा पद्धतीने. एकाही संघटनेने विरोध केला नाही, का तर वैयक्तिक संबंध तुमचे चांगले असले तर तुम्हाला अशा गोष्टींचा फायदा पोलिसांसाठी जास्त होतो. आणि मग ते ज्यावेळेस माझ्या लेडीज कॉन्स्टेबल होत्या, माझे जेंट्स कॉन्स्टेबल होते, ऑफिसर्स होते, आम्ही सर्वांनी फुलं हातात घेऊन उभा राहिलो बेलबाग चौकामध्ये. आणि बेलबाग चौकातनं ते प्राईड परेड चालू झाल्यानंतर प्रत्येकाला आम्ही त्या ठिकाणी फुल देऊन ते पुढे मार्गस्थ झाले. म्हणजे त्याचा फायदा आम्हाला एवढा झाला की या समुदायाचा सपोर्ट आणि ह्या समुदायातनं काही इन्फॉर्मेशन अशा मिळायला लागल्या की ज्या तुम्हाला तुमचा कुठलाही इन्फॉर्मर आणून देऊ शकत नाही, तुमच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून फोनच्या इंटरसेप्शन मधनं त्या मिळू शकत नाहीत. त्याचा फायदा आम्हाला पोलिसांना झाला. एक समुदायाला त्या ठिकाणी एक चालना मिळाली. आता दरवर्षी तरी परेड त्याच मार्गाने त्या ठिकाणी होत असते. खूप मोठा प्रवास आहे आणि खूप एखादी अशी केस आहे जी कायम स्वरूपी हृदयावर कोरली गेली अशी? ऍक्च्युअल खरं तर सगळ्याच केसेस अशा प्रकारच्या असतातच की कुठली साधारण कुठली एखादी केस आली, पण तरी सुद्धा एक सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस डोंगरे पोलीस स्टेशनलाच कार्यरत होतो त्यावेळेस ब्राऊन शुगर नावाचा नवीन प्रकार आलेला होता. या ब्राऊन शुगरच्या आरी एक मोठ्या उद्योगपतीचा त्या ठिकाणी मुस्लिम परिवारातलाच एक मुलगा त्या ठिकाणी आहारी गेलेला होता. तरुण मुलगा होता. माझं वय त्यावेळेस 27 होतं. त्या मुलाचं वय काहीतरी 21-22 असेल. म्हणजे माझ्यापेक्षा पण खूप लहान पण होता असं नाही आणि खूप म्हणजे असं माझ्या जवळचा पण नाही. परंतु ज्यावेळेस तो उद्योगपती त्या ठिकाणी रात्रीच्या वेळेस त्याला पकडला, आणला चौकीला, त्याचे वडील ज्यावेळेस आले, ज्यावेळेस वडील रडले माझ्याकडे की साहब मेरे पास में ये है सब, त्यांनी सगळं सांगितलं त्यांचं काय आहे, त्या ठिकाणी कसल्या घटना आहेत, काय आहेत त्याचा, आणि म्हणले एवढा पैसा मेरे पास में, लेकिन अभी इसको क्या करू. ज्यावेळेस त्यांची ती हालत बघितली त्यावेळेस रोज त्या मुलाला मी माझ्याकडे बोलवायला लागलो. तो माझ्याकडे येऊन बसायचा. काय तर आम्ही बॅचलर होतो, आम्ही वरतीच पोलीस स्टेशनच्या वरतीच एका रूम मध्ये राहत होतो. त्याला माझ्याबरोबर फिरवायला लागलो आणि हळूहळू करत त्याचं पूर्ण ते ऍडिक्शन पूर्ण बंद झालं. आज सुद्धा तो मुलगा, आता त्याला नातवंड झालेत, तो मुलगा माझ्याकडे ईदच्या दिवशी ज्यावेळेस वर्षातनं एकदा येतात, संपूर्ण त्याचे वडील वारले, जे माझ्याकडे आलते ते वारले, तो मुलगा आणि त्याचा पूर्ण परिवार ईदच्या आदल्या दिवशी शिरकुर्मा आणि मिठाई वगैरे घेऊन माझ्याकडे अगोदर येतात, नंतर ईद. म्हणजे समाधान देणाऱ्या ह्या गोष्टी असतात.
आज सुद्धा आठवलं की थोडं चांगलं वाटतं की आणि एकाला मी बाहेर काढून असे भरपूर आहेत की 22 गुन्हेगार जे होते पुण्यामधली गोष्ट आहे आपल्या की जे एरोडा जेलमध्ये होते त्यांना मदत करून त्यांना जर वाटलं मला की बाबा हे चांगला येऊ शकतो यातनं गुन्हेगार काय जन्मता गुन्हेगार नसतो हे माझं प्रिन्सिपल आहे मी आज तुम्ही पत्रकार झाला मी पोलीस ऑफिसर होतो परंतु कदाचित आपण सुद्धा त्या क्षेत्रात जर ओढलं गेलो असतो तर आपण तेच झालं म्हणून की गुन्हेगार हा जन्मता गुन्हेगार नसतोय मी प्रिन्सिपल ठेवलं आणि अशातनं आज 22 मुलं असे आहेत की जे गुन्हेगार होते गुन्हेगारांना त्यांना जामिनापासून मी मदत करून बाहेर काढून आज ती 22 मुलं वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात आणि मी नेहमी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये मुद्दाम सांगत असतोय की तो गुन्हेगार मुलगा ज्या चांगल्या पद्धतीने काम करतो त्याच्या बरोबरचे कुठेतरी चोरीमारी करतील पण हा मुलगा कुठेही काही चुकीचं करत नाही हा त्याचा मालक मला येऊन सांगतो त्यावेळेस मला प्राऊड वाटतं बाकी दुसरं मी स्वतः कुठलं व्यसन केलेलं नाही की मी मुद्दाम सांगत असतोय की आजपर्यंत मी बियर सुद्धा टेस्ट केलेलं नाही त्याचं का सांगत असतो मी की तुम्हाला जर कुठेतरी काहीतरी नाव जगामध्ये कमवायचं असेल किंवा तुमच्या परिवारासाठी काही करायचं असेल किंवा तुम्ही ताठ मानेने चालू शकत असेल तर ह्या अशा गोष्टी काही पथ्य पाळले पाहिजेत नीतिमत्तेने वागलं पाहिजे आणि समाज नक्की सगळ्या गोष्टींचं सगळ्यांच्या बाबतीत समाज हे बघत असतो आपल्याला वाटतं की आपल्यावरती कुणाचं लक्ष नाही पण आजकाल तर तुमच्या ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून असेल की प्रत्येकाची नजर प्रत्येकावरती असं म्हणलं तरी चालू शकेल अशा ह्याच्यातनं जर तरुणांनी यातनं काही घेतलं तर नक्कीच मला खूप आनंद होईल माझे वडील नेहमी सांगायचे की ज्या गावाला जायचं नाही त्याच्या बसची पाटी पण वाचायचीच नाही खरं गोष्ट आहे जुन्या म्हणी आहेत होय आणि खरोखर त्यातनं खूप अर्थ घेण्यासारखं आहे ह्या सगळ्या गोष्टींचा घरी कधी असे प्रसंग आले की भीती घरच्यांना वाटली घरच्यांना काळजी वाटली खूप आणि मग ते कसं बॅलन्स केलं तुम्ही खरं तर मी सांगतो की मी एक पहिल्यापासून माझे जे गुरु होते मी पहिल्या पोलीस स्टेशनचे श्याम कुंडलकर त्यांनी सांगितलं की घरी जाताना घराच्या आतमध्ये जाताना तू पूर्ण विसरून जायचं की पोलीसमध्ये आहेस का त्यांची माझी अटॅचमेंट झाली मला माहित नाही पण आम्ही खूप अटॅच होतो एक दुसऱ्यांची खूप सिनियर होते सिनियर इन्चार्ज होते मग त्यावेळेस आता तुम्ही सीपीना जाऊन भेटू शकता डीसीपीना जाऊन भेटू शकता त्यावेळेस सिनियरला भेटायला PSI ला 4-4 दिवस थांबावं लागायचं पर्सनल 1 to 1 बोलायसाठी अशी परिस्थिती त्या काळामध्ये होती मग कुणाकडे पण तुम्ही चौकशी करू शकता आणि त्यांचं ते वाक्य माझ्या कायम स्मरणात राहिलं आणि मी घरी गेलो की कुठलीही पोलिसाच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट कधी बोलायचो नाही दुसऱ्या दिवशी पेपरला काही कामगिरी केलीच तर ज्यावेळेस पेपरला यायचं त्यावेळेस तर चॅनल पण नव्हते एवढे न्यूजपेपर काही ठराविक न्यूजपेपर यायचे त्याच्यामध्ये बातमी आली तर त्यांना ते समजायचं नाहीतर माझ्या घरामध्ये मी पोलिसी विषय हा कधीच ठेवला नाही माझ्या मुलांना मोठे होईपर्यंत त्यांना माहित नव्हतं की मी काय करतो किंवा कुठं जातो कुठले ऍक्शन घेतो त्याला फायदा मला असं झाला की मी घरातनं निघाल्यानंतर माझ्या घरच्यांना माहित नव्हतं की मी लोखंडवाला शूटआउटची कामगिरी तिकडे चाललोय किंवा भांडूप खिंडीपाड्यामध्ये सरदारजींची आमचं काय होणार आहे म्हणून त्याच्यामुळे ते थोडे रिलॅक्सेशन परंतु एक LTTच्या विरुद्ध कारवाई आम्ही केलेली होती टेररिस्टची कारवाई केलेली होती त्यावेळेस आम्हाला थ्रेट्स आलेले होते मी आपल्याला पूर्वी पण सांगितलं की गँगस्टर पोलिसांच्या अगेन्स्ट कधीच जात नाही पण टेररिस्ट जाऊ शकतो ह्या पार्श्वभूमीवरती ठराविक कालावधीसाठी फक्त आमच्याकडे ते प्रोटेक्शन घरच्यांना पण दिलेलं होतं त्यावेळेस समजलं आणि मग नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस मी घरातनं बाहेर पडायचो आणि यायला उशीर झाला त्यावेळेस मोबाईल फोन पण नव्हते बरोबर तर ज्यावेळेस जर घरी यायला वेळ झाला तर घरच्यांची हालत त्यावेळेस जास्त असायची मुलं तर लहान होती परंतु पत्नीला नेमकं त्यावेळेस खूप टेन्शन आलेलं असायचं बोलून नाही दाखवायचे पण आपल्याला समजतं गेल्यानंतर घरी आणि नंतरच्या काळामध्ये मग पेजर आले पेजरच्या नंतर मोबाईल आले मग तेवढं कम्युनिकेशन होत राहिलं आणि मग एक काय असं की रोज ऑपरेशन करणारा डॉक्टर त्या ऑपरेशनला घाबरत नाही किंवा त्याला काय वाटत नाही रक्त बघून काय वाटत नाही बॉडी फाडून काढली तरी काय वाटत नाही तसं मग काही कालावधीने युज टू होऊन जातं त्याच्यामध्ये की त्यांना सवय होती आम्हाला सवय होती आणि मग अशा ह्याच्यातनं जे भीतीचं वातावरण आहे ते थोडं कमी व्हायला नक्कीच मदत झाली पण आपण ज्या प्रोफेशन मध्ये काम करतो कुठलंही असो ते आपल्या घरामध्ये आपण घेऊन जाऊ नये मी आज पण सगळ्यांना तेच सांगत असतो का तर त्याचा फायदा कुटुंबासाठी जास्त होतो आणि आपल्यासाठी सुद्धा जास्त 1-2 गोष्टींबद्दल बोलला नाही तर ते पुण्याबद्दलचं पूर्ण होणार नाही एक म्हणजे जे बॉम्बस्फोट किंवा काही झाले त्याचा कुठला ना कुठला तरी सायबर कनेक्शन सायबर स्लीपर सेल पुण्यामध्ये होते असं एक होतं त्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे दुसरं पुण्यामध्ये सुद्धा तुम्ही गँग्सच्या विरोधात पुण्यामधल्या ज्या इनफेमस गँग्स होत्या त्यांच्या विरोधात सुद्धा कारवाई केलेली आहे खरा याच्यामध्ये आपण जो स्लीपर सेल सांगितलंय की पुणे हे जगाच्या दृष्टीने तसं खूप महत्वाचं शहर आहे पुण्यामध्ये आपल्याकडे रजनीश आश्रम पासून परदेशी लोक येणारे खूप आहेत त्यानंतरच्या काळामध्ये बघितलं की भारत फोर्ज असेल टाटा असतील बजाज असतील त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून येणारे खूप फॉरेनर्स होते त्यानंतरच्या काळामध्ये आज बघतो आपण सायबर सिटी आपल्याकडे झाल्यासारखी परिस्थिती आहे हिंजवडी असेल खराडे असेल की
त्याच्यामध्ये काम करणारे किंवा जे काही कंपन्या आहेत त्या परदेशी त्याचा जास्त मोठ्या प्रस्तावामध्ये आहे. टेररिस्ट ऍक्ट का करतात लोक, की टेररिस्टला काय त्यांची वैयक्तिक दुश्मनी 26/11 मध्ये कुठल्या ताजमधल्या कुठल्याही माणसाशी नव्हती, किंवा मुंबईचे ब्लास्ट झाले त्यावेळेस त्यांची वैयक्तिक दुश्मनी कोणाशीच नव्हती. परंतु ऍक्ट हा टेररिस्ट ऍक्टच असा असतो की ज्याच्याकडे जगाचं लक्ष जावं, तुमची इकॉनॉमी त्या ठिकाणी कोलॅप्स व्हावी आणि एक दुसऱ्या समुदायांमध्ये त्या ठिकाणी अविश्वासाचं वातावरण तयार. हे 3 सगळ्यात जास्त महत्वाची कारणं टेररिस्ट ऍक्ट मध्ये असतात. पुण्याचं वैशिष्ट्य हे असल्यामुळे की पुण्यामधले जे बॉम्ब झाले, जर्मन विक्री ब्लास्ट झाला, त्यानंतर फराज खानाच्या हद्दीमध्ये दगडूशेठ बॉम्ब ठेवला, तो वाटला नाही. नंतरचा जंगली महाराजला सिरियल ब्लास्ट झाले, की त्यांचा उद्देशच असा होता. आणि मग तुम्हाला जर असा कुठला उद्देश करायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणचं कोणतरी लागतंच ना. बरोबर. मग ही संघटना जशी त्या मुलीला त्यांनी हुडकून काढलं, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हुडकून काढलं, पण पूर्वीच्या काळामध्ये की 1 to 1 याच्यामध्ये आता तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता. आज मी जातो वैष्णोदेवीला जातो, मी वैष्णोदेवीला गेलो की माझ्याबरोबर 10 लोक असतात, त्या ठिकाणच्या 10 लोकांची ओळखी होतात, माझी ओळखी होतात. तुम्ही ज्या जमात म्हणतो आपण, यांच्यामध्ये समुदायामध्ये जमात जातात, 1-1 महिन्याची जमात असते, 3-3 महिन्याची जमात असते. त्यातनं मग कोणतरी पुण्याचं आहे, मग तिथे ओळख झाली. तुम्हाला मला माहित नसतं की आपण एक दुसरं नक्की आहोत काय, परंतु ओळख झाली म्हणून तुमच्याकडे आला, मग तुमचं नेचर तुम्हाला समजलं, हे समजलं की मग त्या ठिकाणी त्यांचा वापर करून गेलं त्याला. आणि मग हे ब्रेन वॉशचे प्रकार घडले. ब्रेन वॉश केल्यानंतर नक्कीच मी म्हणतो की धर्माचा आधार घेऊन जर कुठले जर याच्यामध्ये काय होत असेल तर माणूस लवकर त्यामध्ये वाहत जातो. तशातनं हे स्लीपर सेल जे आपल्याकडे तयार झाले किंवा पुण्याची नोंद असेल, पिरभळ असतील, मग सगळेच तुम्ही सिमीच्या ह्याच्यापासून पकडा, सिमीचे काही ऍक्टिव्हिस्ट होते, त्यामध्ये साकीब नाचन पुण्यामध्ये येऊन राहिलेला आहे, की टॉपचे सगळे जे आहे ते भटकलला वगैरे तर पुण्यामध्ये बॉम्ब ब्लास्ट मध्ये आपण म्हणजे की इन्व्हॉल्व होता म्हणून पकडलेला आहे. अशा सगळ्या घटनांमुळे हे का स्लीपर सेल त्यातनं तयार होतं. आता दुसरा जो प्रश्न होता गँगस्टर, की आता मुंबईचं एवढं मोठं गँगस्टर तुम्हाला सांगितल्यानंतर मला मुंबईत 20 वर्ष काम केल्यानंतर पुण्याचं हे जे सगळं जे गँगस्टर आहे ते थोडं एक वेगळ्या प्रकारचं वाटलं. हे वाटत असताना का वाटलं असं, की मी कॉलेजमध्ये असताना मी हे सगळं खूप जवळनं बघितलं. ज्यावेळेस बाळू आंदेकरचा मर्डर कोर्टामध्ये झाला त्यावेळेस प्रमोद माळवतकरनी त्यांचा तो मर्डर केलेला होता. आम्ही या लोकांना समोरासमोर बघितलेलं. काही इलेक्शनच्या काळामध्ये आमच्या मारामाऱ्या झालेल्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही यांच्या विरुद्ध काही त्या ठिकाणी माऱ्यामध्ये केलेल्या होत्या. खूप जवळनं हे विश्व बघता आलेलं होतं. मला पुण्याच्या गुन्हेगारीचा इतिहास जो आहे तो 1960-70 पासून मी सांगितलं तर तो पण सांगू शकतो, की अक्षरशः नारायण जगताप नावाचा एक टोटल मंडईमध्ये असणारा गुंड होता. तो नारायण जगतापच्या पासून हे गँगवर पुण्यातलं चालू झालं आणि त्याचा तारू नावाचा विरोधक होता, कसब्यातला होता. आता पुण्यातली गुन्हेगारी आर्थिक ह्याच्यासाठी कधी अक्षरशः म्हणजे 80च्या दशकापर्यंत 90च्या दशकापर्यंत नव्हती. ज्यावेळेस प्रदीप सोनवणेचा उदय झाला त्यावेळेस आता ह्यांचं कनेक्शन सुद्धा मुंबई होतं. हा नारायण जगताप 70 मध्ये मी जो तुम्हाला सांगितलं तो करीमलालाचा एकदम चांगला जवळचा सहकारी होता. पुण्यातनं जाऊन हे करीमलालाच्या ह्याच्यामध्ये जाऊन पोलिसांच्या वेशात जाऊन तिकडचं तस्करी सामान दुसऱ्या लोकांचं त्या ठिकाणी ते चोरून आणायचं काम करायचे. अशा पद्धतीने हे बाळू आंदेकर, आता बाळू आंदेकर सुद्धा एक पारसनाथ पांडे म्हणून मुंबईतला मोठा गुन्हेगार होता, त्याचा हा खास होता. बाळू आंदेकर असेल त्याचे संबंध पंढरपूर मधली मोठी गँग होते डोंबे गँग, त्या डोंबे गँगशी यांचा संबंध होता. म्हणजे हे पुण्यातल्या गुन्हेगारांचे म्हणजे की सहकारी वेगवेगळ्या शहरांमध्ये होते, मुंबईच्या गँगवर मध्ये सुद्धा होते. नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस अरुण येरोडा जेलमध्ये आला, छोटा राजेंची काही लोक इकडे जेलमध्ये आले, त्यांचं जाणं येणं जसं वाढलं पुण्यामध्ये. अश्विन नाईक असेल तो येरोडा जेलमध्ये होता, अश्विन नाईकचे काही साथीदार या ठिकाणी आले आणि अशा ह्याच्यातनं मग पुढची गुन्हेगारी जी आहे ती गँग जी आहे त्या अशा पद्धतीने तयार होत गेल्या. मग त्यातून मग एरिया वाईज गँग तयार झाल्या. ज्यावेळेस हे एरिया वाईज गँग तयार होत असताना राजा तुंगतकर असेल, अजून बाळू आंदेकर असेल, माळवतकर असेल, त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये रामपुरी गँग असेल, अशा गँग हे पुण्यातल्या तयार होत गेल्या. आणि पुण्यातल्या हे गँग तयार होत असताना नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस प्रदीप सोनवणे अरुण टच झाला, त्यानंतर अश्विन नाईक त्या ठिकाणी अश्विन नाईकची काही लोक तयार झाली, त्यातनं कुणाचा मर्डर झाला, एका नगरसेवकाचा पिंपरी चिंचवडमध्ये मर्डर झाला का तर त्यांनी दुसरे कोणाला तरी एकाची टीप दिलेली होती म्हणून त्याच्यामध्ये एन्काउंटर पोलिसांनी केलं. अशा ह्या सर्व पार्श्वभूमीवरती आत्ताची जी गुन्हेगारी आपण पुण्यातल्या टोळ्यांची बघितली तर आता लेटेस्ट जे आता चाललेलं आहे ते कौटुंबिक गँगवर चाललेलं आहे. कौटुंबिक त्याला गँगवर पण म्हणू शकत नाही तुम्ही. ओमकर जावाई म्हणजे की तुम्ही जावयाच्या मुलाचा मर्डर करता, म्हणजे आजोबा मर्डर करतो, अशा परिस्थितीला येऊन हे गँगवर थांबलेलं आहे. पुण्यातली गँगमध्ये एक तुम्ही बघितलं तर एक लक्षात येईल की क्रूरता जास्त असते.
मुंबईत एक वेळ गोळी घालून गेला कुणाला काय वाटत नाही. पुण्यात तसं नाही. तर त्यांनी ते चॉपरनी, कोयत्यानी, तलवारीनी मारूनच त्यांना मारलं तर समाधान मिळतं. दहशत निर्माण होई हा त्याच्या पाठीमागचा हेतू असतो. आता आपल्याला वाईट वाटतं सगळ्यांना की आंबेडकरने स्वतःच्याच नातवाचा मर्डर केला, पण त्यातून दहशत किती मोठी झाली. त्यातून सामान्य माणसाला काय वाटतं की जो माणूस नातवाचा मर्डर करू शकतो तो कुणाचाही काही करू शकतो. म्हणजे ते भीती जी निर्माण होती ती अशा ऍक्ट मधून निर्माण होते. आता कौटुंबिक त्यांची कारणं वेगळी असतील हे सगळं करण्याची एक दुसऱ्याच्या बाबतीमध्ये, पण तरी सुद्धा की जी पुण्याची शांतता आपण म्हणतो ती शांतता त्याच्यामधनं सामान्य माणूस आज काळजीत पडतो की त्याच्यामुळे त्याला टेन्शन येत जातं. तरी पुण्यासारखं सेफ सिटी आपण म्हणत नाही दुसरी कुठं आहे. मुंबईत सुद्धा आज सेफ सिटी म्हणतो आपण. 24 तास तुम्ही दिल्लीमध्ये नाही रात्रीचं फिरू शकत, कलकत्त्यात नाही फिरू शकत, परंतु पुन्हा मुंबईमध्ये आपण फिरू शकतो. परंतु तरी सुद्धा की आतून सुद्धा की ह्या सगळ्या ज्या गँग्स आहेत ह्याच्यावरती कुठेतरी अंकुश लावणं आपल्याला आज सुद्धा गरजेचं वाटतं. जरी छोट्या असतील, जरी त्या लिमिटेड त्यांचं त्या ठिकाणी हे असेल, तरी सुद्धा की जी वातावरण त्या ठिकाणी खराब होतं त्याला आळा घालणं खूप आवश्यक आहे. खूप विस्तार आणि तुमच्या लांबची आणि एकंदरच गँगवॉर पासून ते दहशतवादापर्यंत प्रचंड मोठा असा प्रवास होत गेला. आणि त्यामध्ये जसं गँगस्टर्सनी किंवा जे समाज विघातक, देश विघातक कारवाया करतात त्यांनी आपली सगळी तंत्रज्ञान असेल बदलत गेले, तसं पोलिसांनी सुद्धा आपले मार्ग बदलले, त्यांच्याशी डील करण्याची पद्धत बदलली आणि आधुनिक जे काय सगळे टेक्नॉलॉजी असेल त्यामध्ये ती पण आणली. या आणि अशा पद्धतीचे जे विचार करायला लावणाऱ्या पॉडकास्ट आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी भेटणार आहोत आणि ते तुमच्या समोर आणणार आहोत. तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमची मतं काय आहेत ती आम्हाला अवश्य कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी बर्गे साहेबांसोबत आपली रजा घेते. सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू.